करते आणि आपले व्याख्याते डॉक्टर राम लोकरे सर ही आपल्याला जॉईन झालेले आहे. तर आपण वेळ न घालवता आपला बुधवार सत्र चालू करतो. तर मी राम लोकरे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार. मी माझं प्रेझेंटेशन जरा लोड करतो, ते फक्त आलं की मला सांगा. ओके सर. आलंय का? हो सर, आलंय सर. ओके. मित्रांनो, रामेती अमरावतीची प्रार्थना एवढी छान आहे की या प्रार्थनेच्या माध्यमातून महत्त्वाचा संदेश हा आपल्याला मिळाला आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. वास्तविक आता जो दुपारच्या सत्रातला विषय हा त्याच्याच अनुषंगाने आहे की आपण जे शेती क्षेत्रात काम करतो हे करत असताना पिकाचं कीड रोगापासून रक्षण करण्यासाठी जी कीटकनाशक वापरतो, हे कीटकनाशक वापरणारे शेतकरी बांधव असतील किंवा शेतीमध्ये काम करणारे शेतमजूर असतील, हे सर्व ह्या विषारी घटकांचं हाताळणी करत असतात. त्यामुळे प्रार्थनेत जे म्हणलंय त्याप्रमाणे जो आपल्याला अन्न द्यायसाठी प्रयत्न करतो त्या माणसाची काळजी आपण घ्यायला पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा खरं तर या कीटकनाशक विषबाधा आणि त्यातून घ्यायची काळजी आणि उपचार पद्धती या विषयाचा खरं तर गाभा आहे. त्यामुळे आपण आपले जे लोक या क्षेत्रात काम करतात त्या लोकांची विषबाधेपासून ती होऊ नये आणि झाल्यास उपचार काय घ्यावेत हे माणुसकीने विचार करण्यासाठी हा विषय आहे. मित्रांनो, एक गोष्ट स्पष्ट करतो की माझं शिक्षण हे PhD एंटॉमॉलॉजी आहे आणि आता मी जो विषय बोलतो आहे हा विषय हा वैद्यकीय विषयाशी संलग्न आहे, मेडिकल सायन्सशी कन्सर्न आहे. मी मेडिकल फील्डमधला डॉक्टर नाही, परंतु अनेक वर्ष कीटकनाशकांचा अभ्यास केल्यानंतर त्या अनुषंगाने विषबाधा कशा प्रकारे होते, ते होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती उपचाराच्या पद्धती काय आहेत ह्याची माहिती आपल्याला सारांशाने द्यायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपण ज्या वेळेला शेतामध्ये कीटकनाशकं, तणनाशकं, बुरशीनाशकं किंवा मूषकनाशकं हे वापरतो, त्या सगळ्याला साईड शब्द दिला जातो. पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड, फंजिसाईड, बॅक्टेरिसाईड. ज्या ज्या शब्दाच्या मागे CIDE हे शब्द येतात हे सर्व घटक हे विषारी असतात. साईडचा अर्थच ते मारणे याचा अर्थ आहे. मात्र आपण सकाळच्या सत्रात ज्याप्रमाणे म्हणलो त्यावेळेला कुठलीही गोष्ट मारताना कोणाचाही सर्वनाश करणे अपेक्षा नसते, परंतु हे औषधी घटकाची हाताळणी करताना कळत नकळत विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यातले जे रासायनिक घटक असतात जे आपल्याला अपायकारक असतात त्यांचा जर विचार केला तर साधारणपणे विषबाधेचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे सुसायडल, आत्मघातकी. दुसरी विषबाधा असते ती म्हणजे घातपाताचा विचार करून, होमिसाइडल ॲक्शन. आणि तिसरा प्रकार विषबाधेचा असतो तो ॲक्सिडेंटल असतो. मित्रांनो, कीटकनाशकांवरती बंदी घालण्याचे ज्यावेळेला प्रस्तावित करावे लागते त्यावेळेला कशा प्रकारे बाधा झाली होती याचा इतिहास द्यावा लागतो. सुसायडल म्हणजे एखाद्या माणसाला त्याचं जीवन संपवायचं आहे, स्वतःचं आयुष्य संपवण्याची ज्याची इच्छा आहे, अशा प्रकारे एखाद्याने कीटकनाशके पिणे किंवा एखाद्याने कीटकनाशकाचे इंजेक्शन स्वतः घेणे हा प्रकार आत्मघातकी प्रकारचा आहे, सुसायडल आहे. त्याच्यामध्ये त्या माणसाचं जी मानसिकता असते ही महत्त्वाची ठरते आणि त्याच्या मानसिकतेतनं तो माणूस त्या कीटकनाशकांचा स्वतःचा घात करण्यासाठी वापर करत असतो. दुसरा भाग असतो तो घातपाताची प्रक्रिया, म्हणजे दुसऱ्याला मारण्याच्या इच्छेने विषारी घटकाचा बाधा करणे किंवा त्या प्रकारे त्या माणसाला एक्सपोजर देणे की जेणेकरून त्याचा घात होईल, होमिसाइड. आता सुसायडल आणि होमिसाइडल हे दोन्ही जे प्रकार आहेत विषबाधेचे, याच्यामध्ये पुढे भविष्यात
अशी घटना घडल्यानंतर पोलीस केसेस दाखल होतात आणि या पोलीस केसच्या अनुषंगाने इंडियन पिनल कोडनुसार संबंधितांच्या विरुद्ध पुढची कायदेशीर प्रक्रिया होते. पण आता तिसरा प्रकार जो आहे हा अपघाती विषबाधा. अपघाती विषबाधा या प्रकारामध्ये एकतर फवारणी करताना काही अपघात होणे किंवा इंडस्ट्रीमध्ये कीटकनाशकाच्या एखाद्या उत्पादन कारखान्यामध्ये एखाद्या वर्करला काम करत असताना विषबाधा होणे किंवा तिसरा प्रकार म्हणजे फॅक्टरीमध्ये काही एखादा ॲक्सिडेंट होऊन त्या ॲक्सिडेंटच्या माध्यमातून विषबाधा होणे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला भोपाळला जी घटना घडली होती युनियन कार्बाईड कंपनीच्या वेळेला, त्या युनियन कार्बाईड कंपनीमध्ये एक स्फोट झाल्यानंतर मिथाईल आयसोसायनाइड MIC या नावाचा वायू सर्वदूर पसरला आणि त्या माध्यमातून भोपाळमध्ये तिथले फॅक्टरीतले कर्मचारी आणि जनरल लोक वातावरणात ते पसरल्यामुळे अनेक लोकांना विषबाधा झाली होती. हा ॲक्सिडेंटल प्रकार आहे. त्याचप्रमाणे फवारणी करताना झालेल्या एक्सपोजरमुळे काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, जसं यवतमाळ पाहिलं होतं आपण, जसं आपण उस्मानाबादला पाहिलं होतं, किंवा काही ठिकाणी पेस्ट कंट्रोलचं काम करताना अपघात होणे. अशा गोष्टीतनं होणारी जी विषबाधा असते हे ॲक्सिडेंटल असते. मित्रांनो, आपण इथे प्रामुख्याने शेतीचे काम करताना ज्या विषबाधा होतात त्याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. शेतीचं काम करताना होणाऱ्या विषबाधेचे 3 प्रकारात वर्गीकरण होतं. त्या कीटकनाशकामध्ये जी रसायनं आहेत त्या रसायनांमधली काही रसायनं ही फ्युमिगेटरी ॲक्शन जे असतात, ज्यापासून एक प्रकारचा धुवा तयार होतो किंवा एक प्रकारची वाफ तयार होते जी टॉक्सिक असते. अशा प्रकारचे विषारी वायू फवारणी करताना नाकाद्वारे श्वसनात गेले तर ते लंग्सपर्यंत पोचतात. त्या लंग्सच्या माध्यमातून रक्तामध्ये मिसळले जातात आणि त्यातून जी विषबाधा होते त्याला इन्हेलेशन टॉक्सिसिटी म्हणतात. म्हणजे श्वासोच्छवासाद्वारे होणारी विषबाधा. दुसरा प्रकार जो असतो, आता यवतमाळमध्ये जी काही घटना घडली त्यामध्ये इन्हेलेशन टॉक्सिसिटीचं प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणात होतं. दुसरा प्रकार जो असतो हा त्वचेची शरीराची काळजी न घेतल्यामुळे किंवा संरक्षक काही कपडेवर न घातल्यामुळे हाताला कीटकनाशक लागून किंवा त्वचेवरती त्याचा लेअर येऊन डोळ्यात कीटकनाशक जाऊन जी विषबाधा होते त्याला डर्मल टॉक्सिसिटी म्हणतात. आणि तिसऱ्या प्रकारची विषबाधा जी असते ते कळत नकळत आपण काम करत असताना तंबाखू खाणे किंवा काम करत असताना आपण फवारणी केलेलं औषध अन्नावरती पडून ते अन्न खाणे, या प्रकारे जे तोंडावाटे मुखावाटे जे आत जातात त्याला ओरल टॉक्सिसिटी म्हणतात. मित्रांनो, कीटकनाशकाला परवानगी देताना केंद्रीय कीटकनाशक मंडळ या सर्व टॉक्सिसिटीचा अभ्यास करून ती परवानगी देत असतं आणि अशा प्रकारे जर विषबाधा झाली तर त्याच्यावरती उपाययोजना काय असावी याची माहिती त्या कीटकनाशकाच्या लेबल आणि लिफलेटमध्ये दिलेली असते. आता अशा प्रकारे विषबाधा होऊ नये यासाठी प्रथमतः आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याचा अभ्यास करू आणि नंतर कीटकनाशकाच्या विषबाधेचे जे प्रकार आहेत याच्याबद्दल अभ्यास करू. मित्रांनो, कीटकनाशकाची फवारणी करत असताना फवारणी करायचं जे फवारणी यंत्र आहे ते त्याला कुठे लिकेज नाही ना, कुठं गळत नाही ना, टाकीला कुठं क्रॅक गेलेलं नाही ना, हे बघून घेणं गरजेचं आहे. कारण अशा लीक झालेल्या फवारणी यंत्रातून कळत नकळत गळणारं विषारी कीटकनाशक हे आपल्या त्वचेवर सांडत असतं. यदा कदाचित आपल्याला काही बाह्य जखमा असतील, काही ओपन वुंड असतील तर ह्या वुंडमधून अशा प्रकारचं कीटकनाशक रक्तात मिसळ जाण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे काही वेळेला काही लोकांना काही रसायनाची ॲलर्जी असते. अशा ॲलर्जी असलेल्या रसायनाचा जर फवारा गळक्याद्वारे जर अंगावरती सांडला तर त्याचे परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गळके फवारणी यंत्र किंवा त्याचे नोझल्स, त्याचे पार्ट्स ते लूज किंवा लीक नाहीत ना याची खात्री करावी. कीटकनाशक
फवारणी पंपात भरताना शक्यतो प्लॅस्टिकच्या चाळीचा वापर करावा, जेणेकरून त्याचा संपर्क कोणाला होणार नाही. कीटकनाशकाच्या फवारणीसाठी आणि तणनाशकांच्या फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा, कारण की तणनाशकांचं जे काही भाग जर शिल्लक राहिला आणि तो कीटकनाशकासोबत फवारला गेला तर कदाचित पिकावरती दुष्परिणाम होऊ शकतात. त्याचप्रमाणे कीटकनाशकांच्या फवारणीचं काम झालं की स्वतःचे हात, तोंड, पाय स्वच्छ धुणे किंवा शक्य झालं तर आंघोळ करणे हे विषबाधा टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे. फवारणी पंपाचे जर नोझल खराब झाले असतील तर मोठ्या प्रमाणात स्प्रे बाहेर पडतो, पर्यायाने कीटकनाशक वाया जातं आणि अशा प्रकारे खराब नोझलमधून येणाऱ्या कीटकनाशकाचे मोठे थेंब आपल्या अंगावर साठण्याची शक्यता असते. कीटकनाशकाची मिसळणी केली फवारणी करता, मिश्रण केलं फवारणी करता पाण्यामध्ये, की त्याची तीव्रता किंवा त्याचा अंदाज घेण्यासाठी त्याचा श्वास घेणे किंवा वास घेणे हा प्रकार टाळावा. त्यातून कदाचित इन्हेलेशन टॉक्सिसिटी होण्याची शक्यता असते. आणि हे मिश्रण ढवळण्यासाठी लांब दांड्याची काठी किंवा तत्सम वापरावे, जेणेकरून आपल्याला हाताशी त्याचा संपर्क येणार नाही. त्याचा कदाचित स्प्रेइंग करताना नोझल बंद पडलं किंवा ब्लॉक झालं तर अशा वेळेला ते नोझल ओपन करण्यासाठी तोंडाने फुंकर मारण्याचा प्रयत्न करू नये. एकतर हवेच्या पंपानी किंवा एखादी तार, काडी, टाचणी याच्या माध्यमातून ते नोझल स्वच्छ करावं. मात्र कुठल्याही परिस्थितीत तोंडाने फुंकर मारणे हा प्रकार टाळावा, जेणेकरून आपल्या तोंडाचा विषारी औषधाशी संपर्क येणार नाही. कीटकनाशकाची फवारणी करताना तो शेतकरी असेल किंवा शेतमजूर असेल हा सातत्याने त्या विषारी द्रावणाला एक्सपोज होत असतो. शक्यतो कीटकनाशकाचे फवारणीचे काम ज्या माणसाने करायचे त्याने एका दिवशी 8 तासापेक्षा अशा प्रकारचे कामे करू नयेत. त्याचप्रमाणे एकदा काम केल्यानंतर विश्रांती घ्यावी. सलग सातत्याने भाडे तत्वावरती काम करायचे म्हणून 8-8 दिवस 10-10 दिवस फवारणीचे काम केले तर ह्या फवारणीचे जे काही अंश असतात ते आपल्या अंगावरती चाटत जातात आणि इमिजिएट जरी झालं नाही तरी कालांतराने त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात होते. आणि अशा प्रकारे दुष्परिणाम दिसायला लागले, कुठे अंगावरती चट्टे येणे, खाज सुटणे, मळमळ होणे, चक्कर येणे असे प्रकार जर व्हायला लागले तर तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्यावे. शक्यतो अशा प्रकारे स्प्रेइंग करताना त्याचे डिपॉझिशन आपल्या अंगावरती होऊ नये यासाठी वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी, वाऱ्याच्या विरुद्ध करू नये. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी केली तर स्प्रे पार्टिकल्स आपल्या अंगावरती डिपॉझिट होण्याची शक्यता असते. स्प्रेइंग केलेल्या भागामध्ये बोर्ड लावावा आणि शक्यतो तिथे जनावरांना किंवा माणसांचा वावर पुढचे 8-15 दिवस होणार नाही या दृष्टीने लोकांना बोध होईल यासाठी बोर्ड लावून ठेवावा की स्प्रेइंग केलेले आहे, इथे जनावर चरायला आणू नये, कदाचित जनावरांना किंवा माणसांना विषबाधा होऊ शकते. कीटकनाशकाची हाताळणी करताना समजा बॉटलमधून भरताना किंवा पाणी भरताना कीटकनाशक जमिनीवर सांडलं तर अशा प्रकारे ती जागा साफ करताना त्याच्यावरती माती टाकावी, जेणेकरून मातीमध्ये असे पदार्थ शोषून घेतले जातील आणि ती माती पुन्हा खड्ड्यात मिसळता येईल. मात्र फडक्याने साफ करणे हा प्रकार करू नये, जेणेकरून आपल्याला हाताला विषबाधा होणार नाही. कीटकनाशक वापर करत असताना पहिल्यांदा त्या डब्यावरती त्याच्या झाकणावरती नाही त्याच्या आवरणावरती जे काही सूचना दिल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचाव्यात की हे कोणत्या कॅटेगरीचं पेस्टिसाइड आहे, रेड ट्रँगल आहे, येलो ट्रँगल आहे, ब्ल्यू ट्रँगल आहे, ग्रीन ट्रँगल आहे, जेणेकरून त्याच्यातल्या औषधाचे त्याचं दाहकता आणि त्याच्या विषाची तीव्रता आपल्या लक्षात येईल. आपण ट्रँगल्सचा जर विचार केला तर आपण सकाळच्या सत्रात बोललो होतो की रेड ट्रँगलची पेस्टिसाइड्स हे एक्स्ट्रीमली हॅझार्डस प्रकारात येतात. त्याच्यानंतर पिवळा, त्यानंतर निळा आणि त्यानंतर हिरवा असा प्रकारचा क्रम लागतो. आता 5वा एक रंग नवीन ॲड झाला आहे, तो आहे नारंगी रंग, तो रेड नंतर येतो. आता आपण बोललो त्याप्रमाणे फवारणीचं काम चालू असताना आपल्याला ज्या काही वाईट सवयी असतील, तंबाखू खाणे किंवा धूम्रपान करणे, त्या सवयी
त्या कालावधीत टाळाव्यात. त्याचप्रमाणे फवारणी करत असताना कुठलेही पदार्थ त्या हाताने खाणे हे धोकादायक आहे. फवारणीचं काम चालू असताना आपल्याला आवश्यकता भासल्यास अगदी आपल्याला युरिनला जायचं असेल तरीही हात स्वच्छ साबणाने धुणे आवश्यक आहे. मित्रांनो, याचं कारण असं आहे, शरीरातल्या डर्मल टॉक्सिसिटी व्हायचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाह्य अंगापेक्षा आपली मलमूत्र विसर्जनाची जे अंग आहे त्याच्यामधून अतिशय जलद गतीने विषारी पदार्थ शरीरात ॲब्सॉर्ब केले जातात. त्यामुळे अशा क्रिया करताना हात साबणाने स्वच्छ धुवावेत याची काळजी घेणं गरजेचं आहे. फवारणीचं काम चालू असताना तिथे लहान मुले किंवा इतर लोक, जनावरं, पाळीव प्राणी हे येणार नाही त्याची काळजी घ्यावी. मित्रांनो, आपल्याकडे ज्या वेळेला आपण स्वतः फवारणी करत असतो किंवा लेबर मार्फत फवारणी करत असतो त्यावेळेला त्या लेबरनी सकाळी न्याहारी केली आहे का नाही याची खात्री करावी. त्याचं कारण असं आहे, उपाशीपोटी फवारणी केली असता जे कीटकनाशक आपल्या पचन संस्थेत जाईल त्याच्यामध्ये पाचक रस पोटात असल्यामुळे त्याचं ॲब्सॉर्प्शन अतिशय जलद गतीने होतं आणि विषबाधेचं होण्याचं प्रमाण अधिक जलद गतीने घडतं. त्यामुळे पोटामध्ये अन्न असल्याशिवाय, न्याहारी केल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत फवारणीची कार्यवाही कोणी करणार नाही, यासाठी जागृती करणं गरजेचं आहे. तसंच कीटकनाशकाच्या वापरासाठी जी भांडी किंवा इतर साहित्य वापरलं असेल ते धुताना त्याचं पाणी हे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये जाणार नाही, जनावरांच्या स्रोतात जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्या ज्या रिकाम्या बाटल्या आहेत त्यासुद्धा खड्डा करून निष्ठ करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे काळजी घेऊन सुद्धा काही प्रकरणी विषबाधा होण्याची शक्यता असते. यदा कदाचित विषबाधा होताना कीटकनाशक पोटात गेलं, तोंडाद्वारे पोटात गेलं, खाताना असेल, तंबाखू खाताना असेल, सिगरेट पिताना असेल, नाश्ता करताना असेल, तर त्याच्यापासून वेगवेगळी लक्षणं दिसायला लागतात. मित्रांनो, कीटकनाशकांचे विषबाधेची लक्षणं आणि इतर आजारामध्ये असलेली लक्षणं यात बऱ्याचदा साम्य असतं. त्यामुळे विषबाधा झाली आहे का नाही हे समजत नाही. उदाहरणार्थ अशक्तपणा येणे, चक्कर येणे, त्वचेची जळजळ होणे, त्वचेवर डाग पडणे, घाम सुटणे, डोळ्यांची आग होणे, तोंडात पाणी येणे किंवा बोलताना तोतरे बोलले जाणे, अंधुक दिसणे, उलटी होणे, मळमळ होणे, आगवण लागणे किंवा स्नायूंना क्रॅम्प येणे, जिभेवरचा कंट्रोल जाणे, बेशुद्ध होणे किंवा छातीत दुखणे, खोकला येणे, ही सर्वसाधारण लक्षणं आहेत. आता ही लक्षणांचा विचार केला तर ही बऱ्याच प्रकारच्या आजारातसुद्धा अशी लक्षणं होतात. त्यामुळे काही वेळेला दीर्घकाळ फवारणी करणारे जे लोक करतात त्यांना विषबाधा झाली आहे हे समजायला काही कालावधी लागतो आणि त्यावेळेला लक्षणं ही सामान्य असल्यामुळे विषबाधा झाली आहे हे लक्षात येत नाही. अशा प्रकारे विषबाधा जर झाली असेल तर काही गोष्टी अशी एखादी घटना आपल्यासमोर घडली असेल तर काही गोष्टीची माहिती ही त्यांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामध्ये जो बाधित मनुष्य आहे त्याचा कीटकनाशकाचे संपर्क किती काळ आला होता, त्याने कोणतं कीटकनाशक वापरलं होतं, साधारणपणे शरीरात जर गेलं असेल तर कधी गेलं, किती वेळापूर्वी गेलं, याची माहिती आपल्याला त्या माणसाला ट्रीटमेंट देण्यासाठी किंवा त्याबद्दल भविष्यात जर काही कायदेशीर किंवा पोलीस केस झाल्या तर त्यासाठी ही माहिती अत्यंत गरजेची असते. मित्रांनो, यासाठी मी आपल्याला एक सांगू इच्छितो की ज्यावेळेला आपण स्वतः शेतकरी म्हणून फवारणी करत असतो किंवा भाडे तत्वावरती एखाद्या माणसाकडून करून घेत असतो त्यावेळेला अशा फवारणी करणाऱ्या माणसाला काही गोष्टी प्रश्न विचारून माहिती घेणं गरजेचे राहतात. एक म्हणजे अशा माणसाला काही जुने आजार आहेत का, त्यांना त्वचेला कुठली ॲलर्जी आहे का, त्यांना अस्थमाचा का रोग आहे का, या गोष्टी आपण सुरुवातीला विचाराव्यात, जेणेकरून अशा माणसाला फवारणीचं काम देऊ नये, जेणेकरून त्याला विषबाधा होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे प्राथमिक माहिती घ्यावी जेणेकरून आपल्याला त्या माणसाचा जीव वाचवता येईल आणि प्रसंग पडल्यास किमान
आपल्याला त्याचं होणारी विषबाधा टाळण्यासाठी अशी माणसं दूर ठेवता येतील. आता विषबाधा झाली तर प्रथमोपचार काय करावेत? तर ज्यावेळेला डर्मल टॉक्सिसिटी होते, म्हणजे डोळ्यामध्ये काहीतरी उडतं आणि डोळ्याची आग व्हायला लागते, डोळे लाल होतात, डोळ्यातनं पाणी यायला लागतं, त्यावेळेला प्रथम अशा बाधित माणसाचे डोळे 5 मिनिटापर्यंत पाण्याची धार लावून स्वच्छ धुवावेत. शक्यतो त्या माणसाला डोळा बंद न करण्यासाठी डोळा ताणून धरावा आणि पाण्याच्या पिचकारीच्या द्वारे ते पाणीचा डोळा साफ करावा. बऱ्याच वेळेला त्यातून तीव्रता कमी होते आणि डोळ्याला होणारी बाधा वाचवता येते. याच्यासाठी डॉक्टर लोक NS ग्रेडचं एक सलाईन असतं, नॉर्मल ग्रेड सलाईन. सलाईनमध्ये 2 प्रकार असतात, एक NS ग्रेड असतं आणि एक DNS असतं. DNS म्हणजे ज्याच्यामध्ये डेक्स्ट्रो शुगर टाकलेली असते. तर NS ग्रेडचं सलाईननी सुद्धा डोळा धुतला तरी डोळ्यातली बरीचशी विषबाधा नॉर्मलला आणता येते. शरीरावरती जर कीटकनाशक पडलं असेल तर स्वच्छ साबणाने शरीर धुवावे. जर एखादी जखम उघडी असेल आणि उघड्या जखमेत कीटकनाशक गेलं असेल तर ते कदाचित रक्तात जाण्याची शक्यता असते. अशा प्रसंगी त्या माणसाला विषबाधेवरून वाचण्यासाठी पहिल्यांदा पाण्याने धुवावे, नंतर दवाखान्यात न्यावे. यथाकाथाची स्प्रेइंगची ॲक्टिव्हिटी करत असताना विषबाधा झाली, परंतु माणूस शुद्धीवर असेल तर त्याला पहिल्यांदा उलटी करण्यासाठी प्रवृत्त करावे. मात्र बेशुद्ध अवस्थेत त्या माणसाला उलटी करण्यासाठी प्रवृत्त करू नये, कारण बेशुद्ध अवस्थेत त्या माणसाला उलटी करायचा प्रयत्न केला तर कदाचित ते सर्व आत गिळण्याची शक्यता असते आणि तीव्रता वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे पोटात गेलेल्या कीटकनाशकांपासून वाचवण्यासाठी चारकोल पावडरचा सुद्धा वापर करता येतो. ॲक्टिव्हेटेड चारकोल पावडर मिळते, स्वस्त असते. एक प्रकारच्या कोळशाची पावडर असते. ते अर्धा ग्लास पाण्यात घेऊन जर संबंधित माणसाला प्यायला दिली तर कोळशाचे जे कण आहेत हे विषारी कणांना शोषून घेतात आणि अशी विषबाधा झालेली जी पावडर असते ही संडासद्वारे निघून जाते. त्याचप्रमाणे कीटकनाशक फवारणी करणाऱ्या माणसाचे फवारणीच्या वेळेस असलेले कपडे जे आहेत हे विषबाधा झाले असतील तर त्या तात्काळ बदलावेत आणि त्याचे शरीर धुवून त्याला शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहोचवावे. मित्रांनो, अशाच प्रकारे श्वसनाद्वारे जर विषबाधा झाली असेल, श्वसनाद्वारे विषबाधा होते ती एक म्हणजे फ्युमिगेटरी ॲक्शनचे जे पेस्टिसाइड त्याच्या माध्यमातून होते, किंवा अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रेइंग ज्यावेळेला केलं जातं त्यावेळेला स्प्रेइंगचे पार्टिकल हे हवेत सस्पेंडेड असतात आणि सस्पेंडेड पार्टिकल नकळत श्वसनाद्वारे फुफ्फुसात जातात आणि फुफ्फुसात गेल्यानंतर त्याचं रक्तात मिसळ व्हायला फार वेळ लागत नाही. तर अशा वेळेला प्रथमोपचाराची एक ABC लक्षात ठेवा मित्रांनो. ABC ऑफ प्रथमोपचार. ए म्हणजे एअरवे मोकळा करणे. एअरवे म्हणजे काय की अशा माणसाला मोकळ्या जागी नेऊन ठेवणे, त्याला श्वास घेण्यासाठी मोकळी हवा मिळेल याची व्यवस्था करणे. ए म्हणजे क्लिअरिंग द एअरवे. बी म्हणजे ब्रिदिंग. समजा त्या माणसाचं श्वसन अडखळलं असेल किंवा डिफिकल्ट ब्रिदिंग होत असेल तर त्या माणसाला कृत्रिम श्वास द्यायचा प्रयत्न करायचा. त्या कृत्रिम श्वास देताना तोंडावाटे, आपल्या तोंडावाटे देऊ नये. त्याच्याऐवजी एक प्रकारची पुठ्ठ्याची नळी करून आपल्याला त्याच्याद्वारे फुंकर मारून सुद्धा श्वास देता येतो. कारण आपण जर तोंडावाटे त्याला ब्रिदिंगला मदत केली तर कदाचित त्याची टॉक्सिसिटी आपल्या तोंडाला लागण्याची शक्यता असते. आणि सी म्हणजे सर्क्युलेशन, रक्तप्रवाह. हा रक्तप्रवाह व्यवस्थित आहे का नाही बघणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला अशा वेळेला ज्या वेळेला ऑपरेटरला चक्कर येऊन पडते, ऑपरेटर चक्कर येऊन पडतो, बहुतांश वेळा निसर्गाची एक व्यवस्था आहे की निसर्ग ज्या वेळेला सर्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम येतात त्यावेळेला त्या माणसाला चक्कर येऊन त्या माणसाला खाली पाडतो. खाली पाडतो म्हणजे त्याचं डोकं जे आहे ते जमिनीच्या लेवलला आहेत आपोआप खाली पडल्यावर. मित्रांनो, हे ॲक्च्युली निसर्गाने त्या माणसाचं केलेलं संरक्षण असतं की रक्तप्रवाह डोक्यापर्यंत न गेल्यामुळे तो माणूस चक्कर येऊन पडलेला असतो.
काही वेळेस त्याचं BP वाढलेलं असतं, शुगर वाढलेली असते. आता अशा प्रकरणी त्या माणसाचं डोकं खालच्या बाजूला आणि पाय थोडेसे वरच्या हाईटला, म्हणजे पायाखाली एखादं बास्कं किंवा एखादा लोड किंवा एखादं पोतं ठेवून डोकं खालच्या बाजूला पाय वरती राहतील अशा प्रकारे त्या माणसाला झोपवावं, जेणेकरून मेंदूकडे रक्तप्रवाह सुरू होईल आणि शक्य तितक्या लवकर माणूस कॉन्शियस होऊ शकतो. त्याचप्रमाणे अशा अनकॉन्शियस माणसाला किंवा अशा प्रकारे श्वसनाचा त्रास होणाऱ्या माणसाला मोकळ्या जागेत न्यावं, त्याला आराम करायला सांगावं. शक्यतो हालचाल करू देऊ नये. त्याची जीभ जर आत पडली असेल तर ती जीभ बाहेर ओढून घ्यावी. तर जीभ आत पडल्यामुळे सुद्धा श्वास कोंडण्याची शक्यता असते. काही वेळा दातखीळ बसते, तर दातखीळ बसू नये यासाठी तोंडामध्ये एखादा लाकडा तुकडा देऊन जीभ बाहेर ओढून ठेवता येते, जेणेकरून एअरवे मोकळा राहतो. आणि सिरियस मॅटर असेल तर डॉक्टरना बोलून त्याला ऑक्सिजन देणं किंवा या गोष्टी करणं गरजेचं राहतं. डोळ्याला जर विषबाधा झाली असेल तर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे डोळे धुणे किंवा त्याच्यावरती नॉर्मल सलाईननी वॉश करणे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्यातून त्याला बरं वाटत नसेल तर शक्यतो डोळा उघडा ठेवून उघडझाप न करू देता त्याला दवाखान्यात घेऊन जाणे. साधारणपणे नॉर्मल जर डोळ्याची विषबाधा असेल तर 1-2 वॉशिंगमध्ये डोळे नॉर्मलला येतात. अन्यथा दर 15 मिनिटाच्या अंतराने त्या माणसाच्या डोळ्यात पाण्याची पिचकारी मारण्याची व्यवस्था करावी. मात्र डोळ्यामध्ये परस्पर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घालू नये, कारण डोळ्याची त्वचा ही अत्यंत नाजूक असते, डोळा जाण्याची शक्यता असते. आता कॉन्टॅक्ट पेस्टिसाइड ज्या वेळेला फवारताना कपड्यावर पडतात, अंगावर पडतात, हे शक्यतो त्वचेवर पडू नये, यासाठी हँडग्लोव्ज घालणं गरजेचं आहे आणि पूर्ण अंग कव्हर होईल अशा प्रकारे मास्क लावून, आता हल्ली आपल्याला करोनामुळे मास्क लावायची सवय लागली आहे, हे मास्क लावून स्प्रेइंग करणं हे गरजेचं असतं. आणि स्प्रेइंग केल्यानंतर असे जे कपडे आहेत ते सेपरेट ठेवून ते धुतल्यानंतरच वापरावेत. दरवेळेला मागच्या वेळेस वापरलेले कपडे तसेच ठेवून पुन्हा वापरणे, यातून फक्त विषबाधेची तीव्रता हळूहळू वाढत जाते. अशा प्रकारे शरीरावरती औषध पडल्यामुळे जर प्रॉब्लेम झाला असेल तर त्या माणसाला चक्क आंघोळ घालणे, पाण्याच्या धारेखाली आंघोळ जर घातली तर 60 ते 70% त्याच्या विषबाधेची तीव्रता कमी होते. आणि त्याचे कपडे बदलून स्वच्छ कपडे घालून त्याला क्लीन केलं आणि जर माणसाला मोकळ्या हवेत नेला तर तो बऱ्याच लवकर त्यातनं रिकवर होऊ शकतो. आता नोझल साफ करत असताना कळत नकळत जर आपण तोंडाद्वारे ते नोझल साफ केलं तर तोंडामध्ये जी काही विषबाधा झाली असेल तर त्या माणसाला एका पेल्यामध्ये थोडं कोमट पाणी घेऊन जर मीठ टाकलं आणि त्याला उलटी करायला भाग पाडलं तर बरंचसं विष जे पोटात गेलं असेल ते बाहेर पडतं. यदा कदाचित अधिक प्रमाणात विष गेलं असेल तर शरीराला आकडी यायला लागते, दातखीळ बसण्याची शक्यता असते. तर दातखीळ बसू नये म्हणून अशा माणसाच्या तोंडामध्ये एखादा रुमालाचा गोळा ठेवावा किंवा लाकडाचा तुकडा द्यावा, जेणेकरून त्याची दातखीळ बसल्यानंतर जीभ अडकणार नाही आणि एअरवे मोकळा राहील. आणि शक्य तितक्या लवकर अशा बाधित माणसाला डॉक्टरांकडे न्यावे. आता विषबाधा होऊ नये यासाठी ज्या प्रिव्हेन्शन किंवा ज्या काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये प्रथमतः आपण लोकांना हे शिकवलं पाहिजे की जे कीटकनाशक वापरतो आहे त्याचं लेबल आणि लिफलेट हे वाचून घ्या. पिकाच्या संरक्षणासाठी ज्याप्रमाणे लिफलेटमध्ये कोणत्या पिकावरती कोणत्या किडीसाठी किती प्रमाणात औषध वापरावे दिलेलं असतं, त्याचप्रमाणे त्या लेबल आणि लिफलेटमध्ये विषबाधा झाल्यास काय करावे आणि कोणती लक्षणं दिसतील याचा तपशील दिलेला असतो. मित्रांनो, हे लेबल आणि लिफलेट जर जपून ठेवलं तर कदाचित विषबाधा झाली तर डॉक्टरांना सुद्धा अशा बाधित माणसावरती उपचार करणं सोपं जातं. बऱ्याच वेळा असं होतं की विषबाधा झाल्यानंतर डॉक्टरांचे फोन येतात. मला असे फोन बऱ्याच वेळा डॉक्टरांचे येतात. त्यावेळेस ते बाधित मनुष्य हॉस्पिटलला ॲडमिट असतो
आणि डॉक्टर सांगतात यांनी एक औषध पिलं आहे, त्याचं नाव काय माहीत नाही, काहीतरी तपकिरी रंगाचं औषध आहे आणि लिक्विड आहे, त्याला काय उपचार द्यायला पाहिजेत. मित्रांनो, तपकिरी रंगाचे औषधं अनेक असतात. त्यात कार्बामेट आहे, का ऑर्गॅनोफॉस्फेट आहे, का इतर कुठलं कंपाऊंड आहे, हे समजल्याशिवाय त्याच्यावरती उपचार करणं कदाचित चुकीचं ठरू शकतं. मित्रांनो, कीटकनाशकांची विषबाधा होत झाल्यानंतर प्रत्येक गटातल्या कीटकनाशकांसाठी त्याला जे अँटीडोट आहेत हे वेगळे वेगळे आहेत. म्हणजे ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंडसाठी किंवा कार्बामेट कंपाऊंडसाठी जी विषबाधा होते त्याचा परिणाम आपल्या नर्वस सिस्टीमवरती होतो. मित्रांनो, ज्या वेळेला कीटकनाशकाचा प्रकार माहीत नसतो आणि विषबाधेसाठी आपण ट्रीटमेंट देतो, ती जर चुकली तर विषबाधा कमी व्हायच्या ऐवजी कदाचित त्याची विषबाधा वाढण्याची शक्यता असते. उस्मानाबादमध्ये जेव्हा केस घडली होती त्यावेळेला हेच झालं होतं की त्या शेतकऱ्यांनी ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड आणि कार्बामेट कंपाऊंडचं मिक्सर म्हणून वापरलं होतं. आणि मिश्रण वापरल्यामुळे ज्यावेळेला ट्रीटमेंट द्यायची वेळ आली सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला, तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की हे 2 वेगळ्या प्रकारची कीटकनाशकं वापरली आहेत, काय करायचं. कारण ऑर्गॅनोफॉस्फेटसाठी ट्रीटमेंट दिली तर कार्बामेट कंपाऊंडची विषबाधा वाढते आणि त्या माणसाचा जीव धोक्यात होतो, आणि कार्बामेटची ट्रीटमेंट दिली तर ओपी कंपाऊंडची तीव्रता वाढते आहे. मित्रांनो, अशा प्रकरणी त्या माणसाला वाचवणं हे जिकिरीचं बनतं. मात्र कुठलं कीटकनाशक वापरलंय हे डॉक्टरांना समजल्याशिवाय त्यांना प्रॉपर मार्ग निवडता येत नाही. या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण साधारणपणे याच्यावरती काही रेडी रेग्नर करता येईल का याचा एक प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, मगाशी आपण कीटकनाशक कायदा समजून घेताना कायद्यातल्या तरतुदी ज्या आहेत त्याचा अभ्यास केला होता की कीटकनाशकाची नोंदणी करताना त्याचं पॅकिंग काय असावं, पॅकिंग साईज काय असावा, पॅकिंगच्या वरती काय लिहिलं असावं, याची कायद्याने बंधन आहेत. मित्रांनो, शेतकऱ्यांना आणि फवारणी करणाऱ्या जे कोण कॉन्टॅक्टचे लेबर्स आहेत त्या सर्व लोकांना पहिल्यांदा कीटकनाशकाचं लेबल वाचण्याचं महत्त्व काय हे पटवून द्यावं. हे लेबल जर केअरफुली वाचलं तर आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक लेबलवरती त्याच्या कॉशन दिले असतात, कोणती काळजी घ्या, हे कीप आउट ऑफ रिच ऑफ चिल्ड्रन आणि कॉशन, कोणत्या कॉशन घ्या. त्याचप्रमाणे या कीटकनाशकाच्या याच्यामध्ये कोणते कोणते घटक मिसळले आहेत याचा तपशील दिलेला असतो. टेक्निकल मटेरियल काय आहे, इमल्सिफायर काय आहेत, ॲडज्युवंट काय आहेत, हे सर्व केमिकल असतात. मित्रांनो, याच्याद्वारे डॉक्टरला समजतं की कोणत्या प्रकारचं केमिकल ह्याच्यात आहे आणि काय काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे लेबल लिफलेट नीट वाचणे हे शेतकऱ्यांना पहिले समजवलं पाहिजे. मित्रांनो, कीटकनाशकाच्या लेबलमध्ये हे प्रॉडक्ट काय आहे याचा तपशील देणं कायद्याने बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे कीटकनाशकाच्या त्यातला जो विषारी घटक आहे किंवा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे हा कोणता आहे, त्याचं फॉर्म्युलेशनमध्ये कॉम्बिनेशन काय आहे, त्याचे इतर इन्ग्रेडियंट कोणते आहेत, हे सर्व तपशील कीटकनाशकाच्या लेबलमध्ये देणं बंधनकारक असतं. त्याचप्रमाणे जर विषबाधा झाली तर फर्स्ट एड काय कराल, एन्व्हायरमेंटल हजार्ड म्हणजे फ्युमिगेशनसारखा प्रकार झाला तर काय करता येईल आणि कॉशन कोणती घ्यायला लागेल, या सर्व तपशील या लेबलमध्ये दिलेला असतो. मी इथं ॲरो करून आपल्याला या लेबलचा एक नमुना दाखवला आहे. फर्स्ट एडची माहिती आहे, कॉम्पोजिशनवरती दिलेलं आहे. इथं कीटकनाशकांचं कॉम्पोजिशन दिलेलं आहे, कीटकनाशकांची काळजी कोणती घ्यावी ते दिलेलं आहे, फर्स्ट एड मेजर काय घ्यावे दिलं आहे. त्याचप्रमाणे कोणते प्रिकॉशन घ्या, कोणती इक्विपमेंट वापरा आणि सेफ्टी मेजर्स काय राहतील, हा सर्व तपशील त्या लेबलमध्ये असतो. मित्रांनो, हे लेबल कमीत कमी जपून ठेवण्याबद्दल म्हणजे आपली फवारणीची कार्यवाही झाल्यानंतर विषबाधेची लक्षणं दिसायला काही वेळ लागतो आणि अशा प्रसंगी आपण जर लेबल ठेवलं नाही तर काही वेळेला डॉक्टरांना अडचण निर्माण होऊ शकते आणि आपण जर लेबल जपून ठेवले तर डॉक्टरांना आपला जीव वाचवायला त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्या लेबलमध्ये या कीटकनाशकांची साठवणूक कशी करा, आवश्यकता वाटल्यास कोणाला संपर्क साधा, याचा सर्व तपशील दिला असतो आणि रजिस्ट्रेशनचा नंबरही दिलेला असतो. लेबलमध्ये जे घटक आपण आता चर्चा केली त्याच्यामध्ये त्याचा बॅच नंबरही असतो, एक्सपायरी डेट असतो आणि अँटीडोट स्टेटमेंटही दिलेलं असतं की विषबाधा झाली तर विषबाधेची लक्षणं काय आहेत आणि त्याला कोणती उपाययोजना करता येईल. त्याचप्रमाणे
कीटकनाशकाचा पॅकिंग हातात घेतल्यानंतर त्यातल्या विषारी घटकाचं प्रमाण लक्षात यावं यासाठी आपण सकाळच्या सत्रात बघितलं की कायद्यामध्ये तरतूद आहे. या तरतुदीनुसार कीटकनाशकावरती रेड ट्रँगल, येलो ट्रँगल, ब्ल्यू ट्रँगल आणि ग्रीन ट्रँगल असे ट्रँगल दिले असतात. त्याचे वॉर्निंग दिले असतात. त्या वॉर्निंगच्या माध्यमातून आपल्याला जाणीव होते की हे कोणत्या प्रकारचे कीटकनाशक आहे आणि ते सुरक्षितता काय घेतली पाहिजे. मित्रांनो, कीटकनाशकाच्या विषबाधेच्या अनुषंगाने केंद्रीय कीटकनाशक मंडळ ज्यावेळेला रजिस्ट्रेशन देतं त्यावेळेस ओरल टॉक्सिसिटी आणि डर्मल टॉक्सिसिटी या दोन गोष्टी बघितल्या जातात आणि त्याची LD50 व्हॅल्यू दिली असते. LD50 म्हणजे लिथल डोस टू किल 50% ऑफ द बॉडी वेट. आता लिथल व्हॅल्यू जेवढी कमी तेवढी त्याची दाहकता जास्त. रेड ट्रँगलमधल्या कीटकनाशकांची LD50 ओरल व्हॅल्यू 1 ते 50 आहे. येलो ट्रँगलमध्ये 51 ते 500 आहे. ब्ल्यू ट्रँगलमध्ये 501 ते 5000 आहे आणि ग्रीन ट्रँगलमध्ये 5000 मिलीग्रॅम पेक्षा जास्त आहे. मित्रांनो, 5000 मिलीग्रॅम एवढ्या मोठ्या प्रमाणात कीटकनाशक शरीरात जाण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे ही जी अशा प्रकारची कीटकनाशक ही ग्रीन ट्रँगलमध्ये मोडतात. त्या व्यतिरिक्त ज्या लोकांना कॉन्टॅक्च्युअल काम करणारे लोक शिक्षण नाही आहे, त्यांना इंग्लिश वाचता येत नाही किंवा वाचण्याचीच अडचण आहे, त्यांच्याकरता काही पिक्टोग्रॅम प्रत्येक लेबलमध्ये दिले असतात. त्या पिक्टोग्रॅमवरूनही त्यांच्या लक्षात येतं की कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि सुरक्षिततेचे उपाय काय करायचे आहे. मास्क लावणे, हँडग्लोव्ज लावणे या गोष्टींचं सुद्धा तिथे पिक्टोरियल ग्राफिक दिलेलं असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक कीटकनाशकाचे तांत्रिक तपशील इंग्लिश, हिंदी आणि रिजनल लँग्वेजमध्ये देणं हे कायद्याप्रमाणे बंधनकारक आहे. अशा कीटकनाशकांचे जे कंटेनर वापरानंतर शिल्लक असेल त्याचं डिस्पोजल कसं करावं याची माहिती देण्यात आली असते आणि प्रत्येक कीटकनाशकाची विषबाधा झाल्यानंतर दिसणारी लक्षणं आणि त्याच्यावरती करायच्या उपाययोजना याचा तपशील लेबल लिफलेटमध्ये नमूद केलेला असतो. एक लिफलेटचा नमुना आहे. मग आपण लेबलचा नमुना जसा बघितला तसा लिफलेटचा नमुना आहे. लिफलेटमध्ये वरती डायरेक्शन फॉर यूज दिलेलं असतं. त्यामध्ये कुठल्या पिकासाठी, कुठल्या किडीसाठी किती मात्रा द्यावी ते दिलेलं असतं आणि काही क्रिटिकल कॉमेंट्स दिले असतात की कोणत्या परिस्थितीत वापरावं, कोणत्या परिस्थितीत वापरू नये. मित्रांनो, त्याचप्रमाणे कीटकनाशकांवरची जी प्रिकॉशनरी स्टेटमेंट असतात त्या प्रिकॉशनरी स्टेटमेंटमध्ये माणसाला किंवा प्राण्यांना होणारी विषबाधा त्याच्या अनुषंगाने पूर्वसूचना, कीटकनाशक फवारणी करताना वापरायचे प्लॅन्ट प्रोटेक्शनची जे इक्विपमेंट्स आहेत ते इक्विपमेंट्स आणि आपल्याला सुरक्षित असलेले कपडे वापरण्याची सूचना असतात आणि वातावरणामध्ये कोणते हजार्ड होऊ शकतात याचाही तपशील थोडक्यात दिलेला असतो. आता मोस्टली एक्सपोजरचे जे भाग असतात त्यामध्ये सुसायडल किंवा ॲक्सिडेंटल एक्सपोजर जे असतं पॉइझनिंगचं, हा विषबाधेचा सर्वात जास्त आढळणारा भाग आहे. एक तर शेतकरी किंवा शेतमजूर फवारणी करताना एक्सपोज होतात किंवा फॅक्टरीमधल्या लेवल फॅक्टरीत काम करत असताना कळत नकळत या विषयाला एक्सपोज होत असतात. मित्रांनो, फवारणी करत असताना वेगवेगळे पेस्टिसाइडचे मॉलिक्यूल वापरले जातात आणि प्रत्येक मॉलिक्यूलची होणारी विषबाधा वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे विषबाधेची सुद्धा एक कॉम्प्लेक्सिटी तयार होते, एक गुंतागुंत तयार होते. ऑक्युपेशनल म्हणजे व्यवसायाच्या निमित्ताने जे लोक कीटकनाशकाचं काम करतात त्यामध्ये फॅक्टरी वर्कर असतील, पेस्ट कंट्रोलचं काम करणारे लोक असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती स्प्रेइंग करणारे लोक असतील, त्यांना ऑक्युपेशनल एक्सपोजर या माध्यमातून होत असतं. आता हे ऑक्युपेशनल एक्सपोजर हे दीर्घकाळ त्याच्या संपर्कात आल्यामुळे होत असतं. म्हणजे फवारणी करणारा शेतकरी कदाचित 1 ते 2 दिवस फवारणीचं काम करेल, पण जो कॉन्ट्रॅक्टवरती काम करतो सतत कीटकनाशकांना एक्सपोज होत असतो किंवा फॅक्टरीमध्ये लेबर जे आहेत ते वर्षभर त्या पेस्टिसाइडला एक्सपोजर होत असतात. त्यामुळे त्यांना होणारी टॉक्सिसिटी ही ॲक्युम्युलेटेड टॉक्सिसिटीमध्ये किंवा ॲक्युम्युलेटेड विषबाधेमध्ये होत असते.
कळत नकळत त्याच्या फ्युम्स येणे, त्याचे पार्टिकल्स स्प्रेद्वारे आत जाणे, या गोष्टी ऑक्युपेशनल एक्सपोजरच्या माध्यमातून विषबाधेला कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे एखाद्या गोडाऊनला किंवा एखाद्या फॅक्टरीला, कीटकनाशकाच्या फॅक्टरीला, कीटकनाशकाच्या गोडाऊनला किंवा कीटकनाशकाच्या विक्रेत्याच्या दुकानामध्ये यदा कदाचित आग लागली तर ती आग विझवण्यासाठी जे अग्निशामक दलाचे लोक येतात किंवा पोलीस येतात, हे पण लोक कळत नकळत त्या टॉक्सिक फ्यूमला एक्सपोज होत असतात. एरियल स्प्रेइंग ज्यावेळेला केलं जातं त्यावेळेला त्याचे जे ड्रिफ्ट असते, हवेद्वारे पसरत असतात, त्यामुळे आसपासच्या सर्व लोकांना विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाच्या ऑक्युपेशनच्या अनुषंगाने आणि एक्सपोजरच्या अनुषंगाने विविध माध्यमातून हे कळत नकळत विषबाधा होत राहते. या व्यतिरिक्त रेसिडेन्शियल भागात सुद्धा कीटकनाशकांची विषबाधा होते. हाऊसहोल्ड पेस्टिसाइड ज्यावेळेला आपण घरच्या पेस्ट कंट्रोलला वापरतो त्यावेळेला अन्नपदार्थ सुरक्षित न ठेवणे, पूर्ण व्हेंटिलेशन नसताना स्प्रेइंग केलेल्या किंवा फ्युमिगेशन केलेल्या भागात शिरणे, अशा प्रकारे रेसिडेन्शियल भागात सुद्धा विषबाधेचे प्रकार घडू शकतात. ज्यावेळेला एखादं फ्युमिगेटरी पेस्टिसाइड पेस्ट कंट्रोलसाठी वापरलं जातं, अशा ठिकाणी पूर्ण खिडक्या उघडून फॅन सुरू करून नंतर तिथं आत जाणे हे आवश्यक असतं. अन्यथा जितका दीर्घकाळ तो माणूस फवारणी केलेल्या भागात राहील तितक्या काळात त्याला श्वसनामधून विषबाधा होऊ शकते आणि त्याचा स्टेज एवढा लांब असेल तेवढे त्याच्यावरती दिसणारे परिणाम जास्त गंभीर बनत जातात. मित्रांनो, साधारणपणे आत्ता मी जे आपल्याला बोललो त्याच्या अनुषंगाने हे ग्राफिक प्रेझेंटेशन आहे की रूट कॉन्टॅक्टमध्ये इनहेलेशन आहे, इंजेक्शन आहे आणि डर्मल टॉक्सिसिटी प्रकार आहे. आता टॉक्सिसिटी झाली आहे किंवा विषबाधा झाली आहे याची लक्षणं दिसताना या लक्षणांचं सुद्धा कॅटेगरायझेशन करता येतं. काही लक्षणं ही ॲलर्जिक स्वरूपाची असतात. एखाद्या माणसाला एखाद्या केमिकलची ॲलर्जी असते आणि अशा प्रकारची ॲलर्जी असलेल्या माणसाने जर स्प्रेइंग केलं आणि ते जर कुठे शरीरावरती पडलं तर त्याला ॲलर्जीचे सिम्पटम येतात. उदाहरणार्थ पॅरेथ्रोइडचं स्प्रेइंग करत असलेल्या माणसाला जर पॅरेथ्रोइडच्या अनुषंगाने ॲलर्जी असेल तर त्याच्या चेहऱ्यावरती पट्टे उडतात, चट्टे उडतात, लाल चेहरा होतो. काही वेळेला स्किनवरती चट्टे उडतात, खाज सुटते, नाकातोंडाची आग होते. आणि अस्थमाचं माणसाला असेल तर इन्हेलेशन म्हणजे त्याचं ब्रिदिंग डिफिकल्ट व्हायला लागतं. हे ॲलर्जिक सिम्पटम्स आहेत. त्याचप्रमाणे ॲक्यूट सिम्पटम म्हणजे काय की ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात कीटकनाशक आत जातात, कदाचित ऑपरेशनलमध्ये असेल किंवा कदाचित ॲक्सिडेंटल किंवा जाणीवपूर्वक केलेलं असेल, तर ॲक्यूट टॉक्सिसिटी ज्यावेळेस होते त्यावेळेस ते कदाचित त्या माणसाचा धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ॲक्यूट सिम्पटम जर दिसली तर ॲक्यूट सिम्पटमच्या माणसाला तात्काळ उपाययोजना डॉक्टरकडून करून घेणं मित्रांनो गरजेचं आहे. आणि तिसरा प्रकार हा डिलेड इफेक्ट. मी जे आपल्याला म्हणलो की पेस्टिसाइड्स फवारणी करणाऱ्या माणसाला कदाचित पहिल्याच दिवशी एक्सपोजरमुळे सिम्पटम दिसतील असं काही नाही आहे. मात्र एखादा माणूस कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूपामध्ये स्प्रेइंगचं काम करतोय, सतत 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर स्प्रेइंगचं काम करतोय, तर अशा माणसाला सातत्याने होणाऱ्या एक्सपोजरमुळे जे इफेक्ट असतात ते डिलेड असतात, उशिरा दिसतात. मात्र ते ॲक्युम्युलेटेड इफेक्ट असतात आणि ते ॲक्युम्युलेटेड सिम्पटम नंतर दिसायला लागतात. अशा प्रकारे विषबाधा झाली की डॉक्टर लोक एक मेडिसिनल टर्म आहे पॅथोफिजिओलॉजी, म्हणजे पॅथॉलॉजी आणि फिजिओलॉजी या दोन प्रकारे त्या बाधित माणसाचा अभ्यास करतात. पॅथॉलॉजी म्हणजे त्याला झालेले विषबाधेचा प्रकार आणि फिजिओलॉजी म्हणजे त्याच्या वर्तनात झालेले बदल. त्याच्या माध्यमातून
कोणत्या प्रकारच्या कीटकनाशकाचा परिणाम झाला आहे आणि काय उपाययोजना करायची ठरवता येतं. मित्रांनो, ऑर्गॅनोक्लोरिन जे पेस्टिसाइड्स आहेत, उदाहरणार्थ BSC, DDT हे आता बऱ्याचशी बॅन केलेली आहेत, कारण की ही पेस्टिसाइड्स शरीराच्या फॅट्समध्ये मिसळतात. हे कळत नकळत मिसळतात, ओव्हर एक्सपोजरने मिसळतात आणि शरीराच्या फॅट्समध्ये मिसळल्यानंतर त्याचा परिणाम असा होतो की संबंधित माणसाला कालांतराने कॅन्सर होतो. हा जो परिणाम आहे हा ॲक्युम्युलेशनचा आहे, एका दिवसातला नाही आहे. हा दीर्घकाळ होणारा एक्सपोजरचा होणारा परिणाम आहे. ऑर्गॅनोक्लोरिनचे जे प्रॉडक्ट आहेत हे ओव्हर एक्सपोजरनी होणारे परिणाम असतात. त्याच्यामध्ये माणसाचा हार्मोनल बॅलन्स जाऊ शकतो आणि आपल्या ज्या आंतरप्रवाही ग्रंथी आहेत त्याच्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याच्यामध्ये अँटीकोलिन्स्टरेन्स कंपाऊंड असतात, म्हणजे जे ऑर्गॅनोफॉस्फेट आणि कार्बामेटमध्ये जे आहेत ते अँटीकोलिन्स्टरेन्स आहेत. ह्या प्रकारच्या कंपाऊंडमध्ये जी विषबाधा होते याच्यामध्ये मेंदूला जे संपर्क पोचतो आपल्या विविध न्यूरॉन्सने, याच्यामध्ये बाधा येते. त्यामुळे अशा माणसाला त्याच्याशी झालेले संपर्क किंवा त्याच्याचा मेंदूचा असलेला कॉन्टॅक्ट हळूहळू कमी व्हायला लागतो. नर्वस सिस्टीमवरती अटॅक होतो आणि माणसाचं बरगळणं, असंबद्ध बोलणं किंवा कुठल्याही क्रियेमध्ये सातत्य न राहणं, अशा प्रकारचे परिणाम ऑर्गॅनोफॉस्फेट आणि कार्बामेट या प्रकारच्या कीटकनाशकांनी विषबाधा झाले की दिसून येतात. आता कीटकनाशकांचे जे काही पॉयझनिंगचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक माइल्ड पॉयझन असतं, म्हणजे मोरवर झालेलं किरकोळ पॉयझनिंग, किरकोळ विषबाधा. त्या किरकोळ विषबाधेमध्ये खास सुटणे, घसा खोकवणे, डोळ्याची आग होणे, डोळे लाल बनणे, डोके दुखणे, अशक्तपणा वाढणे, माणसाचे मूड बदलणे, काही वेळेला थोड्या जास्त प्रमाणात झालं तर डायरिया होणे, घाम सुटणे, थकवा येणे, नंतर माणूस तो सारखा विचलित होणे, हे माइल्ड सिम्पटम आहे. त्यातून लक्षात यायला पाहिजे की त्या माणसाला हळूहळू विषबाधा होत आहे. दुसरा प्रकार हा मॉडरेट पॉयझनिंग, म्हणजे माइल्डच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर होतं ते मॉडरेट पॉयझनिंग. मॉडरेट पॉयझनिंगमध्ये त्या माणसाला तोंडातून सारखी लाळ यायला लागते, उलट्या व्हायला लागतात, खोकला येतो, छातीत दुखणे, पोटात क्रॅम्प येणे, दिसताना स्पष्ट न दिसणे, नाडीचा रेट वाढणे, पल्स रेट वाढणे, अचानक थरकाप सुटणे, आपले जे स्नायू आहेत त्या स्नायूंचं कॉर्डिनेशन साधता न येणे, म्हणजे हातात धरलेली वस्तू पडून जाणे, चालताना बॅलन्स जाणे, किंवा काही वेळेला अधिक परिणाम झाला तर कन्फ्युजन होणे, संभ्रम निर्माण होणे, हे मॉडरेट सिम्पटम आहेत. आणि ज्यावेळेस सिव्हिअर ह्याच्या पुढची अवस्था येते त्यावेळेला श्वास घ्यायला त्रास होणे, नाकात जो शेंबूड साठतो हा प्रचंड प्रमाणात साठणे आणि एअरवे ब्लॉक होणे, डोळ्याच्या ज्या पापण्या या एकदम मोठ्या प्रमाणात विस्फारणे किंवा एकदम बंद होणे, त्वचेची आग होणे, श्वसनाचा रेट अचानक वाढणे किंवा एकदम ड्रॉप होणे, प्रतिक्षिप्त क्रिया ज्याला आपण रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतो या घेता न येणे आणि पर्यायाने बेशुद्ध पडणे, हे गंभीर विषबाधेचे लक्षण आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे विषबाधेचं डायग्नोसिस करताना मी जे सुरुवातीला म्हणलो त्याप्रमाणे अशा प्रकरणी कीटकनाशक असल्यामुळे बऱ्याच वेळेला डॉक्टर लोक किंवा पोलीस लोक आपल्या खात्याच्या माणसाला बोलवतात, बाबा अशा प्रकरणी काय केलं पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा मी जे म्हणलो त्याप्रमाणे प्राथमिक माहिती आपण चौकशी करून गोळा करून तयार ठेवणं गरजेचं असतं.
आणि प्रत्यक्ष डायग्नोसिसची वेळ ज्यावेळेला येते त्यावेळेला डॉक्टर्स त्याची सायन्स आणि सिम्पटम बघून आणि त्या व्यक्तीची वैद्यकीय दृष्टिकोनातून काय अवस्था आहे या बघून त्याचे निदान करायचा प्रयत्न करतात. हे करत असताना डॉक्टर लोकांना त्या माणसाचा व्यवसाय म्हणजे सातत्याने फवारणी कॉन्ट्रॅक्टवरती करतो का पहिल्यांदाच फवारणीला गेला प्रॉब्लेम झाला आहे, हे ऑक्युपेशनल हिस्ट्री माहिती असणं गरजेचं असतं. आणि एन्व्हायरमेंटल माहिती म्हणजे काय की एखादा माणूस गोडाऊनमध्ये काम करतो आहे, तो किती काळ गोडाऊनमध्ये असतो, फॅक्टरीत काम करतो, फॅक्टरीत किती काळ असतो, तो काय ट्रीटमेंट घेतो, याची माहिती डायग्नोसिस करता डॉक्टरांना महत्त्वाची असते. ती गोळा करणं मित्रांनो महत्त्वाचं आहे. हे करत असताना अशा प्रसंगी जर आपल्याला कधी बोलवलं तर त्याच्या अनुषंगाने त्या माणसाची चौकशी करून त्याचं एक जर शुद्धीवर असेल तर त्याचं किंवा शुद्धीवर नसेल तर त्याच्या जवळच्या माणसाचं नातेवाईकाकडून माहिती घेऊन तो तपशील ठेवणे हे त्या माणसाचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टरला डायग्नोसिस करता ती अत्यंत कामाला येणारी गोष्ट आहे. तर विषबाधा होऊ नये यासाठी ते टाळण्याचे 4-5 प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे अशा प्रकारे स्प्रेइंगचं ऑपरेशन करत असलेले लोक किंवा फॅक्टरीत काम करणाऱ्या लोकांनी प्रोटेक्टिव्ह क्लोदिंग, मास्क, ग्लोव्ज, बूट हे वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यातून त्यांच्या शरीरावरती बाधा पोहोचणार नाही. गॉगल्स वापरावेत, मास्क वापरावं. त्याचप्रमाणे अशा कार्यवाही करत असताना वरच्यावर हात धुणे, अंघोळ करणे आणि कपडे बदलणे, बिना वॉश करता कपडे पुन्हा न वापरणे या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जी कीटकनाशकं एकमेकांमध्ये फवारणं मिक्स करणं योग्य नाही, अशा कीटकनाशकांचं मिश्रण आपल्याच डोक्याने न करणे, जेणेकरून आपल्याला विषबाधा झाल्यास त्याचं कॉम्प्लिकेशन वाढणार नाही. शक्य झाल्यास फवारणी करणाऱ्या माणसांनी फवारणीचं काम संपल्यानंतर अंघोळ करणे, डोक्यापासून केसापासून सर्व धुवून टाकणे, साबणाचा वापर करणे हे अत्यंत गरजेचं आहे. आणि कार्यवाही करत असताना कोणतेही अन्न किंवा पेय न पिणे हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे ॲक्सिडेंटल पॉयझनिंग म्हणजे काम करत असताना झालेली विषबाधा आहे, तो प्रकार टाळण्यासाठी कीटकनाशकांवरचं लेबल लिफलेट प्रॉपरली वापरणे आणि त्याचं स्टोरेज व्यवस्थित करणे, त्यासाठी सूचना पाळणे हे अत्यंत हितावह ठरतं. आपण जर ते प्लास्टिकचे एप्रन घातल्यामुळे आपल्याला काम करताना घाम सुटतो हे माहिती आहे मला, आणि अशा प्रकारे शेतामध्ये चालणं सुद्धा मुश्किल होतं. पण अशा प्रसंगी किमान कॉटनचे कपडे, फुल शर्ट, फुल पॅन्ट, पायामध्ये जोडे आणि हातामध्ये कॉटनचे ग्लोव्ज, डोळ्यावर चष्मा किंवा गॉगल आणि नाकावरती आता आपण कोरोनामध्ये वापरतो तो मास्क हे वापरणं कोणालाही अवघड नाही आहे. तेवढं जरी केलं तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंटल पॉयझनिंग पासून बचाव करू शकतो. आणि अशा प्रकारचे सेफ्टी इक्विपमेंट वापरण्यासाठी लोकांना उद्युक्त करणं ही आपली जबाबदारी ठरते. त्याचप्रमाणे कीटकनाशकाची साठवणूक करताना शक्यतो अशी कीटकनाशकं लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत, अशा प्रकारे सुरक्षित ठेवावीत. शक्य असेल तर लॉक आणि कीमध्ये ठेवावीत. आणि कीटकनाशकांचं स्टोरेज ज्या ठिकाणी एखादा आड आहे, विहीर आहे किंवा जवळपास पाण्याचा स्रोत आहे अशा ठिकाणच्या गोडाऊनमध्ये ठेवू नयेत. कारण अशा प्रकारची कीटकनाशकं ठेवली आणि त्याचं लिकेज झालं तर कदाचित ते पाण्याच्या प्रवाहात मिसळण्याची शक्यता असते आणि त्यातून जनावरांना, माणसांना जे पितात त्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. साधारणपणे अशा प्रकारचे जे ड्रेनेजचे पाण्याचे स्रोत असतील त्याच्यापासून किमान 100 फूट अंतर लांब राहील अशा प्रकारे स्टोरेजची व्यवस्था करावी, जेणेकरून स्टोरेजच्या माध्यमातून आपल्याला अडचण येणार नाही. मित्रांनो, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टोरेज केलं जातं त्याच्यामध्ये फॅक्टरीज असतील, गोडाऊन असतील, आपले साठवणूक केंद्र असतील किंवा विक्रेत्यांचे गोडाऊन्स असतील,
शेवटी सर्व केमिकल्स आहेत हे टॉक्सिक आहेत आणि त्याच्या फ्युम्स तयार होत असतात, कळत नकळत लिकेज होत असतं आणि हे जे गॅसेस आहेत हे इन्हेलेशननी शरीरात जाण्याची शक्यता असते. मित्रांनो, अशा ठिकाणी इन्हेलेशनची टॉक्सिसिटी कमी करण्याकरता अशा गोडाऊनला किंवा स्टोअरिंग प्लेसला एक्झॉस्ट फॅन बसवावा, जेणेकरून हवा खेळती राहील आणि इन्हेलेशन टॉक्सिसिटी आपल्याला कमी करता येईल. कीटकनाशकांची विषबाधा कमी व्हावी यासाठी विविध माध्यमातून अभ्यास केले जातात. त्यातून असं लक्षात आलं की आपण जर प्रोटेक्टिव्ह क्लोदिंग, मास्क आणि शरीर जर कव्हर केलं तर जवळपास 55% लोकांना विषबाधेपासून वाचवता येतं, असं अभ्यासातून सिद्ध झालं आहे. त्याचप्रमाणे शरीरावरती जे कीटकनाशकं पडतात याच्यावरती मगाशी मी ज्याप्रमाणे म्हणलो त्याप्रमाणे त्याची विषबाधा आपल्या जननेंद्रियाच्या द्वारे मलमूत्र विसर्जन करताना होत असते. त्याचप्रमाणे काही वेळेला अंडरआर्म्स किंवा चेहरा किंवा डोक्यावरचा कोंडा असतो, या कोंड्यामध्ये हे फवारणीचं विष साठतं आणि त्याच्यामुळे विषबाधा होत असते. केवळ स्प्रेइंग करताना हँडग्लोव्ज जरी वापरले तरी विषबाधा जवळपास 33 ते 86% पर्यंत कमी करता येते, असं अभ्यासाने सिद्ध झालंय. मित्रांनो, कीटकनाशकाचा वापर करणं ही काही फक्त शेतकऱ्याची एकट्याची जबाबदारी नाही आहे, तर त्याच्यामध्ये दुकानं आहेत, साठवणूक केंद्र आहेत, उत्पादन स्थळ आहेत. त्या सर्व ठिकाणी विषबाधा झाली असला काय प्रथमोपचार करणं गरजेचं आहे. याचे हे पोस्टर्स आहेत काही, हे पोस्टर्स तिथे लावणं हे इतरांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मगाशी जे मॅडमनी सुरुवातीला तुमचं एक हे लावलं होतं, सुरुवातीचं जे छान गाणं लावलं होतं त्याच्यामध्ये जे म्हणलं होतं, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. मित्रांनो, हे त्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आपण जे काम करतो हे फॅक्टरीत असेल, शेतकरी म्हणून असेल, लेबर म्हणून असेल, पण आपण इतर माणसांबरोबर काम करत असतो. त्यामुळे आपण त्या माणसाशी माणसासारखं वागण्याच्या दृष्टीने जे शक्य आहे ते उपचार करणं मित्रांनो गरजेचं आहे. आता फर्स्ट एडच्या माध्यमातून मी सुरुवातीला बऱ्याचशा गोष्टी बोललो आहे की स्किन कंटॅमिनेशन झालं तर शॅम्पूने धुवून टाका किंवा साबणाने धुवून टाका. कपड्यावरती सांडलं असेल तर कपडे रिमूव्ह करणे आणि व्यवस्थित डोक्याला साबण लावून शॉवर घेणे, जेणेकरून कोंड्यामध्ये जरी काही पेस्टिसाइड अडकले असेल ते निघून जातील. आय कंटॅमिनेशन झालं असेल डोळा धुणे आणि रेस्पिरेटरी झाला असेल तर तो रेस्पिरेटरी ब्लॉकेज क्लीन करणे. मित्रांनो, त्याचप्रमाणे कीटकनाशकांची साठवणूक करताना साठवणुकीच्या ठिकाणी काही ठिकाणी लिकेजेसमुळे पेस्टिसाइड सांडण्याची शक्यता असते. हे साठवणूक घरामध्ये असेल, हे साठवणूक दुकानात असेल, हे साठवणूक केंद्रामध्ये असेल किंवा फॅक्टरीमध्ये असेल, असे लिकेजेसचे जे मटेरियल आहे हे मटेरियल हाताने साफ करू नये. त्याच्यावरती भुसा किंवा माती टाकून त्याच्यात ते गोळा करावा आणि असा भुसा किंवा माती ही दुसऱ्या खड्ड्यात पुरून टाकावी, जेणेकरून त्याचा थेट संपर्क आपल्याशी येणार नाही. मित्रांनो, तुम्ही पण चहा घ्या, मी पण चहा घेता बोलतो. मित्रांनो, ज्यावेळेला एखादं कीटकनाशक तोंडाद्वारे किंवा खाण्याद्वारे आत जातं त्यावेळेला तात्काळ मेडिकल ट्रीटमेंटसाठी त्या माणसाला न्यावं. श्वसनास अडथळा असेल किंवा पल्स रेट डाऊन झाला असेल तर अशा माणसाला आर्टिफिशियल रेस्पिरेशन देताना आपण काळजी घ्यावी, नळीद्वारे श्वास द्यावा. कीटकनाशकांची बरीचशी सिम्पटम्स ही इतर रोगाचे आणि इतर बाधांशी सिमिलर असल्यामुळे खात्री केल्याशिवाय आपण परस्पर कोणताही उपचार करू नये. उपचार योग्य व्हावेत यासाठी
विषबाधा झालेल्या माणसाची संपूर्ण हिस्ट्री, म्हणजे त्याची शारीरिक हिस्ट्री, त्याला असलेले अनुवंशिक काही आजार असतील त्याची हिस्ट्री, त्याप्रमाणे ऑक्युपेशनची हिस्ट्री ही गोळा करून ठेवावी. त्याचा आपल्याला ट्रीटमेंटसाठी खूप मोठा उपयोग होतो. लेवल लिफलेट घ्यावेत आणि शक्यतो फवारणी करताना एक फर्स्ट एड किट जवळ राहील या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना आणि जे लोक फवारणीचं काम करतात त्यांना असा किट सोबत ठेवण्यासाठी उद्युक्त करावे. या किटची किंमत 50 रुपयापेक्षा जास्त नाही आहे. मात्र हा किट जो आहे हा 50 रुपयात तुमचं आयुष्य वाचवू शकतो याची जाणीव त्यांना करून द्यावी. विषबाधा झाल्यानंतर कोणती उपाययोजना करावी यासाठी ते कीटकनाशक केमिकली कोणत्या वर्गातलं आहे याची माहिती अत्यंत महत्त्वाची राहते. कारण प्रत्येक गटातल्या कीटकनाशकाची विषबाधेची पद्धत आणि त्याची तीव्रता वेगवेगळी असते. विषबाधेच्या प्रकारामध्ये रिव्हर्सिबल टॉक्सिसिटी आणि इरिव्हर्सिबल टॉक्सिसिटी हे 2 प्रकार असतात. कार्बामेट कंपाऊंडनी जी काही विषबाधा होते ते रिव्हर्सिबल टॉक्सिसिटी असते. काही वेळाने ते माणूस त्यातनं बाहेर येऊ शकतो. परंतु ऑर्गनोफॉस्फेटची जी टॉक्सिसिटी आहे हे इरिव्हर्सिबल आहे, म्हणजे त्यातून बाहेर पडणं हे सोपं नसतं. त्यासाठी त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देणं आणि त्यासाठी मॉलिक्युल कोणता आहे याची माहिती असणं हे अत्यंत गरजेचं राहतं. हे आपण थोडक्यात बोललेलो आहे, याची काही फार गरज नाही आहे. जर यदा कदाचित पोटात कीटकनाशक गेलं असेल तर ॲक्टिवेटेड चारकोल पाण्याद्वारे देऊन ते विष बाहेर काढता येतं किंवा संडासवाटे बाहेर पडू शकतं. सुरुवातीच्या अवस्थेत कमी क्वांटिटी असेल तर त्या व्यक्तीला जर तो बेशुद्ध नसेल तर व्हॉमिटिंग इंड्यूस करता येतं. व्हॉमिटिंग करण्यासाठी ॲपॅक नावाचं सिरप असतं, हे सिरप त्या माणसाला देता येतं किंवा मिठाच्या पाण्याने गुळण्या करायला सांगितल्या तरीसुद्धा इंड्यूस व्हॉमिटिंग करता येतं आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात विषबाधाची तीव्रता कमी करता येते. त्याचप्रमाणे कीटकनाशके ही पोटात गेल्यानंतर बऱ्याच वेळेला पोटामध्ये ॲसिडिक नेचर तयार होतं आणि हे ॲसिडिक नेचर कमी करण्यासाठी काही औषधं देऊन त्याला अल्कलायझेशन करता येतं आणि त्या माणसाला वाचवता येतं. तीव्रता जास्त असेल तर वेळप्रसंगी त्या माणसाला किडनीसाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं पडतं. या सगळ्याचा जर विचार केला मित्रांनो तर कीटकनाशकाची विषबाधा टाळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. कीटकनाशकं सुरक्षित जागी ठेवावीत. लहान मुलं जनावरांच्या संपर्कात येऊ नये. फवारणी करणाऱ्या माणसांनी किट वापरावं. ओरिजिनल कंटेनर लेबल लिफलेट जपून ठेवावं. शक्यतो कीटकनाशक हँडलिंग करताना सांडणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक वापरानंतर त्याचे जे कंटेनर आहेत त्याचं डिस्पोजल करताना किमान 3दा ते वॉश करणं आणि मग डिस्पोज करणं गरजेचं. त्याचा रियूज करू नये. वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये. या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी फवारणी करतो त्या ठिकाणी अशा प्रकारे कॉशनचा बोर्ड लावला तर शक्यतो लोकांना जाणीव करून देता येते की बाबा कीटकनाशक फवारणी केली इथं जनावरांना नेऊ नका, आपणही जाऊ नका आणि इथले पदार्थ खाऊ नका. अशा प्रकारचा कॉशन जर लावलं तरी आपण मोठ्या प्रमाणात विषबाधा टाळू शकतो. त्यामुळे त्याचप्रमाणे शक्यतो अशा प्रकारच्या कीटकनाशकांचे कंटेनर वापरू नयेत. जर वापरणं आग्रही असेल कोणी तर किमान ते 3दा धुवावेत. पहिल्यांदा पाण्याने धुतल्यानंतर सुद्धा त्या पेस्टिसाईडमध्ये काही प्रकारचे ॲडज्युवंट असतात, काही केमिकल असतात की जे चिकट असतात, जे शक्यतो साध्या पाण्याने निघत नाहीत. अशा वेळेला दुसऱ्यांदा त्याच्यामध्ये डिटर्जंट टाकून धुणे की जेणेकरून डिटर्जंटमध्ये एक क्वालिटी असते की तो सरफेस टेन्शन कमी करतो आणि त्यामुळे
चिकटलेले पदार्थ त्यात सहज मिसळून बाहेर पडतात आणि तिसऱ्यांदा पुन्हा पाण्याने धुणे, अशा 3दा रिन्स केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा अत्यावश्यक असेल तरी वापर करू नये. मित्रांनो, कीटकनाशकांच्या विषबाधा झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांच्या रासायनिक गुणधर्माप्रमाणे त्यासाठी काही अँटीडोट लेबलमध्ये दिलेले असतात, सिम्पटम्स हे दिले असतात. त्या अँटीडोटमध्ये ॲक्टिव्हेटेड चारकोल हे बऱ्याचशा पॉइझनिंगला ज्यावेळेला पोटात जातं विष त्यावेळेला कामाला येतात. ॲक्टिव्हेटेड चारकोल म्हणजे एक प्रकारचा कोळसा असतो, हा बारीक करून पाण्यातून घालून पोटात घेतला तर तो विषारी घटक शोषून घेतो आणि तो संडासद्वारे निघून जातो. ऑर्गनोफॉस्फेट किंवा कार्बामेड कंपाऊंड असतील तर ॲट्रोपिन सल्फेटचं इंट्राव्हिनस इंजेक्शन डॉक्टर देतात. आणि इतर कामासाठी रोडंटिसाइड्सला व्हिटॅमिन केचं इंजेक्शन दिलं, कारण रोडंटिसाइडमध्ये काय असतं, जे मूषकनाशक आहे त्याच्यामध्ये ब्रोमेडिओलॉनसारखे किंवा वारफारिनसारखे जे औषधं आहेत, ही औषधं अँटीकोॲग्युलंट आहेत. अँटीकोॲग्युलंट म्हणजे काय की ते रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाहीत. मित्रांनो, त्यामुळे ज्यावेळेला अशा प्रकारचं रोडंटिसाइड उंदीर खातो ज्यावेळेस उंदीर कुठे जाऊन धडकतो त्याचं ब्लिडिंग थांबत नाही. थ्रोम्बोसिस म्हणजे ज्याला आपलं खपली धरणं म्हणतो, ते खपली धरण्याची प्रक्रिया रोडंटिसाइडमुळे होत नाही, त्यामुळे ते रक्त जखम सतत वाहत राहते. अशा वेळेला त्या माणसाला व्हिटॅमिन केचं इंजेक्शन देऊन वाचवता येतं किंवा इतर जी औषधं आहेत ज्याच्याद्वारे कोॲग्युलेशनचं काम करता येतं अशा औषधांचं इंजेक्शन देऊन त्यांना वाचवता येतं. मित्रांनो, साधारणपणे हे विषबाधेचे होणारे प्रकार, विषबाधेचे होणारे प्रथमोपचार आणि त्याच्या अनुषंगाने काय काळजी घेता येईल याचा आपण तपशील बघितला. त्याचप्रमाणे थोडक्यात आपण बघूया की पेस्टिसाइडच्या एक्सपोजरची जी रिस्क आहे याची कारणं काय असतात. मित्रांनो, प्रत्येक कीटकनाशक ज्याच्यावरती अशा प्रकारे कवटी आणि 2 हाडं दिलेली असतात हे सगळे टॉक्सिक असतात. ऑल साइड्स आर टॉक्सिक्स. Those may be insecticide, maybe fungicide, maybe weedicide, those all are toxics. So ह्याच्यातून आपल्याला बोध घेता येतो की आपण एका विषारी घटकाशी डील करतो आहोत आणि याची सर्व माहिती आपल्याला लेबल लिफलेटमध्ये असते, आपण मगाशी बघितलं आहे. आणि याच्या ट्रायल ज्यावेळी घेतात विषबाधेच्या, या ट्रायल्स मोस्टली ओरल आणि डर्मल टॉक्सिसिटी उंदरावरती किंवा गिनी पिगवरती ट्रायल घेतल्या जातात. डोळ्याच्या विषबाधा बघण्यासाठी कबुतरांच्या डोळ्यावरती ट्रीटमेंट घेतल्या जातात. मित्रांनो, उंदीर किंवा गिनीपिग किंवा कबूतर आणि माणूस याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे उंदराच्या विषबाधेचे घेतलेला ट्रायल आहेत त्याचे आणि माणसावरती झालेल्या विषबाधेच्या प्रकारात बराच फरक पडू शकतो. कारण बऱ्याच वेळेला उंदीर हे होमोजिनियस असतात, माणसांचं तसं नसतं. प्रत्येकाचं बायो कॉन्फिगरेशन म्हणजे प्रत्येकाचं शरीर रचना वेगळी असते. थोडेफार त्याच्यामध्ये ॲलर्जी यासारखे प्रकार असतात, त्यामुळे काही वेळा त्यात फरक दिसू शकतो. उंदरांचं आयुष्यमानच छोटं असतं की गिनीपिगचं आयुष्यमान छोटं असतं, त्यामुळे त्याच्यावरती होणारी विषबाधा ही त्याच्या आयुष्याप्रमाणे अल्पकालीन असते. माणसाचं आयुष्य त्या मानाने दीर्घकालीन आहे, त्यामुळे त्याचे परिणाम जे आहेत ते दीर्घकाळ चालू राहतात. अशा प्रकारे ज्या ट्रायल्स ज्या बेसवरती टॉक्सिसिटीचे परिणाम डिक्लेअर केले जातात ते आणि माणसामध्ये मोठे फरक आहेत. त्यामुळे विषबाधेच्या बाबतीमध्ये सर्वसाधारण लक्षणं जी दिली असतात ही रॅट, गिनीपिग, कबूतर, फिश यांच्या टॉक्सिटीच्या अनुषंगाने असतात, पण ती माणसावरती लागू करताना त्याचं एक्सपोजर किती प्रमाणात झालं याच्यावरती त्याची लक्षणं बदलत राहतात. मित्रांनो, कोणते लोक विषबाधेला लवकर बळी पडतात याचा जर अभ्यास केला तर स्प्रेइंग करताना जी लोक एक्सपोज होतात त्यांचं स्क्रीनमधून होणारं ॲब्सॉर्प्शन, सतत एक्सपोजरमुळे फॅक्टरीमध्ये होणारं ॲब्सॉर्प्शन, याच्यामुळे त्यांची ससेप्टिबिलिटी जास्त असते. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन मेकॅनिझममधली लोक,
त्याचे परिणाम म्हणजे मेटाबॉलिझमवर परिणाम होतो, एक्सक्रिशनच्या माध्यमातून घाम येणे, मलमूत्र विसर्जन याच्यावरती परिणाम होतात आणि त्याचा प्रत्येकाचा विषबाधेचा होणारा दुष्परिणाम वेगळा वेगळा होत राहतो. मित्रांनो, त्याचप्रमाणे कीटकनाशकाच्या विषबाधेसाठी वय हा सुद्धा मोठा फॅक्टर आहे. वाढत्या वयाबरोबर शरीराची विषबाधेला प्रतिकार करण्याची क्षमता कमी कमी होत जाते. मित्रांनो, त्यामुळे एजिंगला काही बायोलॉजिकल लिमिट्स आहेत. त्यामुळे वयस्कर माणसाला विषबाधाचा परिणाम जास्त जाणवतात, एवढे तरुण माणसाला जाणवत नाही. त्याचप्रमाणे स्किनमधून ॲब्सॉर्प्शन जे होतं कीटकनाशकांचं, त्याच्यामध्ये माणसाची स्किन किती जाड आहे किंवा तलम आहे याच्यावरती जो अवलंबून राहतं. त्याप्रमाणे किती प्रमाणात कीटकनाशक ॲब्सॉर्ब होणार हे त्याच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे लहान मुले आणि महिला यांच्यामध्ये विषबाधेचे प्रमाण फवारण्यात जे होणारे हे जास्त लवकर दिसते. प्रमाणात थोड्या वयस्क आणि थोडंसं ज्यांचं रापलेलं शरीर म्हणतात त्यांच्यात काही प्रमाणात त्याचा डिले होऊ शकतो. त्याचप्रमाणे विषबाधा झाल्यानंतर काही नर्वस सिस्टीममध्ये सुद्धा बदल होत राहतात आणि विषबाधेचं जे प्रमाण आहे हे एक्सपोजरचा टाईम आणि वापरलेल्या कीटकनाशकाचं प्रमाण ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहतात. विषबाधा झाल्यानंतर एका माणसापासून दुसऱ्या माणसाला विषबाधा होणे हे सहज शक्य असतं. हा प्रकार डिस्ट्रीब्युशन प्रकारात येतो. विषबाधा होणारा माणूस त्याच्या अंगावरती टॉक्सिन पडला असेल तर तो दुसऱ्या माणसावर जेव्हा जेवण करतो, तंबाखू खातो, सिगरेट पितो, त्यावेळेस कळत नकळत ही विषबाधा दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचत असते. कळत नकळत फॅट सोल्युबल पेस्टिसाइड्स हे दुसऱ्या माणसाच्या शरीरात जाऊन त्याच्याही किडनीवरती, हृदयावरती परिणाम होत राहतात. हे सुद्धा परिणाम वयोमानानुसार बदलत असतात. सिनियर माणसांवरती किंवा वयस्क माणसांवरती त्यांच्या शरीराची क्षमता आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तरुण माणसाच्या तुलनेत या लोकांना होणारे परिणाम हे जास्त गंभीर असतात. पेस्टिसाइडमुळे जे शरीराचं मेटाबॉलिझम बदलतं त्यामध्ये त्याचे हृदयावरती, किडनीवरती आणि यकृतावरती परिणाम होत असतात. अन्नपचनाचे प्रॉब्लेम सुरू होतात. जखम लवकर बरी न होणे, काही वेळेला डायबिटीस असेल तर तो डायबिटीस वाढत जाणे, अस्थमा असेल तर अस्थमाचं प्रमाण वाढणे, श्वसनाचे त्रास सुरू होणे, या गोष्टी या माध्यमातून होत राहतात. बेसिकली कीटकनाशक विविध माध्यमातून शरीरात गेल्यानंतर लंग्स, लिव्हर, कार्डियक फंक्शन्स याच्यावरती जो परिणाम होतो त्याचा एकत्रित परिणाम शरीराच्या टोटल मेटाबॉलिझमवर होतो आणि ते प्रकरण हळूहळू गंभीर बनत जाते. मित्रांनो, त्याचप्रमाणे जी लोक कीटकनाशक फवारणीचं काम करतात, तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कॉन्ट्रॅक्टर लेबर असेल, यांना जर पूर्वीपासून काही आजार असतील आणि त्याचं काही औषधं घेत असतील तर ही औषधं आणि आपण जे पेस्टिसाइड वापरतो ही सुद्धा केमिकल आहेत. ह्या दोन केमिकलची त्या औषधांच्या बरोबर औषधाचं केमिकल आणि पेस्टिसाइडचं केमिकल यांची शरीरामध्ये इंटरॅक्शन होत असते आणि औषधाचा परिणाम व्हायच्या ऐवजी पेस्टिसाइड त्यात मिसळल्यामुळे त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे माणूस कोणत्या प्रकारची औषधं घेतोय, कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे याची माहिती करून घ्या. अन्यथा त्या माणसाला पेस्टिसाइडच्या पॉइझनिंगमुळे होणारे परिणाम हे औषधाच्या परिणामाचे जे दुष्परिणाम वाढवू शकतात. त्याचप्रमाणे वयानुसार येणारे काही रोग असतील किंवा काही अनुवंशिक रोग असतील, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, लिव्हरचे प्रॉब्लेम्स आहेत. मित्रांनो, अशा बाधित लोकांना विषबाधेचं प्रमाण जास्त तीव्रतेने जाणवतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, कीटकनाशकाच्या विषबाधेचं प्रमाण किंवा तीव्रता वाढण्यासाठी हीट आणि ह्युमिडिटी हे पण कारणीभूत असतात.
मगाशी मी सांगितलं की उष्ण वातावरणात स्प्रेइंग करू नये, कारण की उष्ण वातावरणामध्ये आपण जर प्रोटेक्टिव्ह क्लोथ न घालता स्प्रेइंग केलं तर त्या वातावरणामध्ये स्किनमध्ये टॉक्सिन जास्त लवकर ॲब्सॉर्ब होतं, कारण की स्किन हे उष्ण हवामानामध्ये डिहायड्रेट झालेली असते आणि डिहायड्रेट झाल्यानंतर जसं आपल्याला तहान लागल्यानंतर आपण पाणी पितो तसंच स्किन ड्राय झाल्यानंतर जे त्याच्यावर लिक्विड पडेल ते ॲब्सॉर्ब करतं. त्यामुळे हीट हा सुद्धा टॉक्सिसिटी वाढण्याचं मोठं कारण आहे. टॉक्सिसिटी झाल्यानंतर हार्ट रेट वाढणे, ब्रिदिंगचे प्रॉब्लेम होणे, स्वेटिंग होणे, तोंडात त्रास होणे या गोष्टी प्रकर्षाने निदर्शनास येतात. साधारणपणे हे काही टॉक्सिसिटीच्या स्टडीज आहेत, त्याचा मी डेटा आपल्याला शेअर करायचा प्रयत्न करतोय की टेम्परेचर वाढल्यामुळे केवळ टेम्परेचर हाय टेम्परेचर असेल तर टॉक्सिसिटीचं प्रमाण 17% वाढण्याची शक्यता असते. आणि टेम्परेचर जर 21 ते 28 असेल तर 17% टॉक्सिसिटीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते आणि ते टेम्परेचर 40च्या पुढे गेलं तर हे टॉक्सिन प्रमाण दुप्पट तिप्पट होण्याची शक्यता असते. मित्रांनो, साधारणपणे वातावरण एक त्याचे अनुषंगाने विषबाधेचे होणारे परिणाम याचा मी थोडक्यात तपशील द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे टेम्परेचर, वातावरणातलं टेम्परेचर हे टॉक्सिसिटी वाढण्यासाठी कारणीभूत ठरतं. त्यामुळे उष्ण हवामानामध्ये स्प्रेइंग न करणे किंवा ह्युमिड क्लायमेट असताना स्प्रेइंग न करणे याची दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. या साधारणपणे मेडिकल टर्म्स आहेत, याचा तुम्हाला फारसा काही उपयोगच मला वाटत नाही. नंतर जे वर्कर्स आहेत ते फॅक्टरी वर्कर असतील, फील्ड वर्कर असतील, यांनी त्यांचे स्वतःची गृहीतकं मांडून विषबाधेच्या प्रकाराची खेळू नये. म्हणजे आपणच कल्पनेने काहीतरी ठरवणे आणि त्याच्यावरती ॲक्शन घेणे हे कदाचित जीवावर बेतू शकतं. लॅक ऑफ नॉलेज, ओव्हर कॉन्फिडन्स किंवा IQ माहिती याच्या आधारे विषारी कीटकनाशकांची हाताळणी करू नये. त्याचप्रमाणे स्वतःचं हायजीन स्वतः पाळणं हे कीटकनाशकाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोगी पडणारा प्रकार आहे. कीटकनाशकाची विषबाधा झाल्यानंतर सुरुवातीचे सिम्पटम दिसतात, त्याच्यामध्ये झोप डिस्टर्ब होणे, झोप न लागणे आणि झोप न लागल्यामुळे जे काही फिजिओलॉजिकल चेंजेस होतात, शरीरामध्ये सारखा ताण जाणवतो, या गोष्टी किंवा हार्मोनमध्ये बदल होतात, त्या सुरुवातीच्या लक्षणात दिसतात. आणि मगाशी म्हणलं त्याप्रमाणे औषधोपचार करत असताना स्प्रेइंगचा उद्योग केला तर कदाचित त्या औषधोपचाराचा आणि कीटकनाशकाच्या विषबाधेचा संमिश्र परिणाम होऊन तब्येत सुधारण्याच्या ऐवजी आणखीन बिघडू शकते. आता अशा प्रसंगी आपण काय करू शकतो? की अशा प्रकारे कीटकनाशकांची विषबाधा टाळण्यासाठी सुरुवातीपासून अवेअरनेस क्रिएट करणे. साधारणपणे प्राथमिक लक्षणं काय असतात त्याच्याकडे दुर्लक्ष न करण्याबद्दल जागृती निर्माण करणे. प्रथमोपचारासाठी एखादा प्रथमोपचाराचा किट जो 50-60 रुपयात मिळतो तो सोबत ठेवण्यासाठी लोकांना उद्युक्त करणे किंवा वितरक, विक्रेते, साठवणूक केंद्र यांच्या माध्यमातून त्यांच्या CSR मधून अशा प्रकारचे किट लोकांना देणे आणि त्यातून विषबाधा कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. सकाळच्या सत्रामध्ये आपण बोललो होतो की कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करावा, यासाठी लोकांमध्ये एकात्मिक कीटक व्यवस्थापनाचं तत्व समजावून सांगणे आणि कीटकनाशकांचा वापर केवळ अत्यावश्यक असेल तरच करण्यासाठी प्रवृत्त करणे. कीटकनाशकाची निवड करत असताना शक्यतो रेक्टँगल कीटकनाशके टाळणे. शक्यतो भर हा बायोपेस्टिसाइड्स किंवा बोटॅनिकल पेस्टिसाइड्स देणे आणि संरक्षक आवरणे वापरणे, फवारल्या क्षेत्रापासून लोकांना दूर ठेवणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, सरदेशेवटी एवढंच सांगतो, आपले पीक वाचवा,
आपले पर्यावरण वाचवा, स्वतः सुरक्षित राहा, स्वतः हेल्दी राहा आणि त्या अनुषंगाने सुरक्षितरित्या कीटकनाशक फवारणीचे काम करा, जेणेकरून विषबाधेचे प्रकरण येणार नाहीत आणि आल्यास त्यासाठी प्रथमोपचार आणि करायची उपचार पद्धती आपण थोडक्यात पाहिली. आपल्याला काही शंका असल्यास विचारू शकता. धन्यवाद. पार्टिसिपंट कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर त्यांनी आपला माईक अनम्यूट करा. सकाळचं सेशन आणि आत्ताचं सेशन या दोन्ही संदर्भात कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी आपला हँड रेज करू शकता किंवा आपला माईक ऑन करू शकता आणि डिरेक्टली सरांना प्रश्न विचारू शकता. मित्रांनो, आपल्या माहिती करता मी पहिल्या स्लाइडवरचा माझा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर पुन्हा एकदा दाखवतो आहे. कधी आवश्यकता पडल्यास संपर्क साधा. हाच नंबर माझा व्हॉट्सॲप नंबरही आहे. मी कधीही कुठल्या नंबरला रॉंग नंबर म्हणत नाही आणि कुठलाही विषय टाळायचा प्रयत्न करत नाही. आपल्याला कधीही लागली तर मी मदत करू इच्छितो. काही शंका असल्या विचारा. कुणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी आपला माईक अनम्यूट करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. हा, कांबळे सर, आपला माईक अनम्यूट झालेला आहे, बोला सर. हॅलो सर. हा, बोला. बोला कांबळे सर, आवाज येतोय सर आपला. हा, हॅलो सर, आवाज येतोय माझा? हा, येतोय. हो, येतोय. हा सर, आताच तो जो सुरक्षित फवारणीच्या बाबतीमध्ये मुद्दा झालेला आहे. आता हा यवतमाळ जिल्ह्यामधून मी दारव्हा तालुक्यातून बोलतोय. बरोबर, तुमच्याकडे मोठा इश्यू झाला होता. हो हो, आणि मोठा झाला होता आणि अजून सुरुवात पण झालेली आहे साहेब आता. अच्छा. तर आता आम्ही आमच्या लेवलनं एक क्षत्रिय अधिकारी म्हणून मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करतोय की बाबा शेतकऱ्यांनी फवारणी करते वेळेस किटचा वापर करावा. बरोबर. जोपर्यंत आम्ही म्हणजे सभा घेतो, मीटिंग घेतो, यामध्ये शेतकरी होकार देतात, तर ऍक्च्युअली ज्यावेळेस फील्डवर जात आहेत तर त्यांना आम्ही तर वापरण्यासाठी म्हणजे हे करतो, त्यांना म्हणजे पाठपुरावा करतो, परंतु शेतकरी वापरत नाहीत. तर त्याचं कारण ते सांगतात की साहेब म्हणतात हे वापरल्यानंतर आम्हाला गुदमरल्यासारखं होतंय. बरोबर आहे कांबळे साहेब. त्याच्यामुळेच मी म्हणलं की ज्यावेळेला तुम्ही ते कंपनीने दिलेले किट वापरतात, ते प्लास्टिकवाले असतात किंवा फायबरवाले असतात, त्याच्यामधून गुदमरायला होतं. ते स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे त्यांना सांगायचं की ते रेनकोट सारखे जे असतात प्लास्टिकवाले, त्याच्याऐवजी आपण जर कॉटनचे कपडे जरी घातले, फुल शर्ट, फुल पॅन्ट आणि तोंडाला साधा एखादा गमजा मानला आणि डोळ्याला चष्मा लावला तरी सुरक्षित राहू शकता. आता प्रॉब्लेम काय माहिती का, आपण त्यांना ज्ञान द्यायचा प्रयत्न करू शकतो, त्यांना त्याचं गांभीर्य समजावून देऊ शकतो. आता प्रत्येक व्यक्तीने स्वतःला सुरक्षित राहण्यासाठी स्वतः काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण फक्त प्रचार प्रसिद्धी एवढंच काम करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त एक करा की लेबल लिफलेट जपून ठेवण्याचं का होईना लोकांना ज्ञान द्या. आणि अशा प्रसंगी ज्या वेळेला विषबाधेचा प्रकार येतो ना, त्यावेळेला कुठलं कीटकनाशक वापरलं आहे याची माहिती डॉक्टरांना मिळाली तरी त्या माणसाचा प्राण वाचवता येतो. नंबर 2 म्हणजे बऱ्याच ठिकाणी काही गैरसमजुती असतात. काही लोक म्हणतात कीटकनाशकामध्ये देशी द्वारे टाकले की प्रमाण कंट्रोल चांगला येतो, काही लोक म्हणतात अजून काही टाकलं काय होतं. हे सर्व गैरसमजुती आहेत. यातून कीटकनाशकाचे परिणामकर्ता नक्कीच वाढत नाही, परंतु कीटकनाशकांमध्ये अशा प्रकारचे देशी दारू किंवा तत्सम पदार्थ टाकल्यामुळे ते शरीरामध्ये मिसळण्याचे प्रमाण मात्र फास्ट होते आणि त्याच्यामुळे विषबाधेची तीव्रता वाढत जाते. त्यामुळे अशा प्रकारचे ज्या शास्त्रोक्त गोष्टी नाहीत त्या न करण्याबद्दल लोकांना प्रबोधन करणं हे सध्या आपल्या हातात आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याचबरोबर आपल्या भागातले जे कोण मॅन्युफॅक्चर असतील, डीलर्स असतील, डिस्ट्रीब्युटर असतील किंवा काही या संघटना असतील, या संघटनांना एकत्रित घेऊन याची एक मोहीम स्वरूपात तुम्ही अवेअरनेस कॅम्पेन घेतला आणि त्याचबरोबर आपल्यासोबत डॉक्टरांना सोबत घेतलं तर बऱ्याच वेळेला असं होतं की डॉक्टरांनासुद्धा ट्रीटमेंट काय द्यायची कल्पना नसते. त्या डॉक्टरांनासुद्धा याची थोडी माहिती दिली, इव्हन तुम्ही प्रेझेंटेशन तरी त्यांना शेअर केलं ना तरी बऱ्याच लोकांचं प्राण वाचवायला आपल्याला मदत होऊ शकते. दुसरा भाग असा आहे, त्या यवतमाळमध्ये पूर्वी जे काही घडलं होतं ना त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर स्प्रेइंग करायचे आणि पिकाची कॉटनची वाढ हे डोक्याच्या वर गेली होती. आता हे स्प्रेइंग करत असताना डोक्याच्या वरच्या लेवलला जेव्हा स्प्रेइंग करतात तेवढे स्वाभाविक आहे
त्याचा फवारा तुमच्या तोंडावरती सातत्याने येत राहतो आणि त्याचं चेहऱ्याची त्वचा जी आहे आणि डोळ्याची त्वचा यातनं ॲब्सॉर्प्शन फास्ट होतं. म्हणजे त्या मनाने आपल्या हातापायाची त्वचेच्या मनाने तोंडाची त्वचा किंवा चेहऱ्याची त्वचा हे जास्त तलम असते, डोळ्याची त्वचा त्याहून जास्त तलम असते आणि त्यातून ॲब्सॉर्प्शन फास्ट होतं. त्यामुळे अशा प्रकारे डोक्याच्या वरच्या हाईटचं स्प्रेइंग करताना आपण प्रोटेक्शन नाही घेतलं तर विषबाधा होऊ शकते. हा एक भाग आहे. नंबर 2चा भाग, मास्क जर लावलं नाही तर त्याचे स्मॉल पार्टिकल जे आहेत आपलं तोंड वर असल्यामुळे मार्ग मोकळा होतो. कंपल्सरी मास्क वापरणं, जरी उमरलं थोडा काळ तर थोडा वेळ थांबणे आणि पुन्हा काम करणे याच्यासाठी आपण त्यांना पैसे देऊ शकतो. कारण त्यांना शेवटी प्रबोधन करून त्यातून बाहेर काढणं एवढाच आपल्या हातात भाग आहे. कोणाला जर ते पटत नसेल तर त्या विषबाधेचा परिणाम त्याला कालांतराने भोगणं अपरिहार्य ठरतं. थँक्यू सर, समजलं. आणि एक दुसरा असा एक माझा मुद्दा होता सर, तुम्हाला एक सांगतो, यवतमाळमध्ये तुम्ही करू शकता, तुम्ही एक अवेअरनेसचा प्रोग्राम करा. वाटल्यास तुम्ही मला सांगा, मी पण येईन तुमच्या लोकांबरोबर बोलायला, काही अडचण नाही. हां, आणि सगळ्यांना ही काही ही ॲक्टिव्हिटी आहे काय एकट्या ॲग्रीचे डिपार्टमेंट एकटं करू शकत नाही. त्यामुळे डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स, मॅन्युफॅक्चरर्स सगळ्यांना एकत्र घेऊन अवेअरनेस कॅम्पेन करायचा, जेणेकरून आपल्याला हे करता येईल. ओके, थँक्यू सर. एक दुसरा असा एक मुद्दा होता सर माझा, की आता एक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी 2 ते 3 इन्सेक्टिसाइड कॉम्बिनेशन करून फवारतात. म्हणजे फंजिसाइड असू द्या किंवा इन्सेक्टिसाइड 2 असू द्या, तर ते हा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता जरी आम्ही जरी डीलर लोकांची मीटिंग घेऊन डीलर लोकांना सांगितलं पण की एका औषध म्हणजे एका आळीसाठी म्हणा किंवा मावा तुडतुडीसाठी म्हणा किंवा एका वेळेस एकच औषध देत जा. तर तसं दुकानदार पण तसं देतातच, परंतु शेतकरी काय करतात की तो दुकानदार देत नाही म्हणून ते दुसऱ्या दुकानातून बरोबर आहे. काय होतं कांबळे साहेब, फवारतात. बरोबर हे फवारणी कितपत योग्य आहे? ही फवारणी पूर्णतः चुकीची आहे. मित्रांनो, कांबळे साहेब तुम्हाला गंमत सांगतो, जी विषबाधा उस्मानाबादला झाली त्याच्यामध्ये एक ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड आणि एक कार्बामेट कंपाऊंड याचं मिश्रण करून फवारणी केली होती. त्यात 40 लोक ॲडमिट होते, त्यापैकी 4 लोक दगावले, बाकीचे लोक वाचले. परंतु 2 वेगळे प्रकारची पेस्टिसाइड्स एकत्र केली तर त्याची होणारी विषबाधेचे प्रकार वेगळे असतात, लक्षणं वेगळी असतात आणि एकापासून वाचवायला जावं तर दुसऱ्याची विषबाधा वाढते आणि दुसऱ्याचं वाचवायला जावं तर पहिल्याची वाढते. त्यामुळे त्या माणसाचा जीव वाचवणं हे डॉक्टरच्या आवाक्याच्या बाहेर बनतं. मित्रांनो, कीटकनाशक, बुरशीनाशक एकत्र केली तर काही फरक पडत नाही, पण 2 कीटकनाशक एकत्र करायची गरज नसते, बरोबर. त्यामुळे 2 वेगळे रासायनिक घटक एकत्र केल्यानंतर कदाचित कीड नियंत्रण मिळेल किंवा नाही मिळणार हे सांगता येत नाही, शक्यतो मिळत नाही, फक्त मिश्रणावरचा खर्च वाढतो. मात्र अवेअरनेस एवढाच द्यायचा की तुम्ही चुकीची कीटकनाशकं मिसळली आणि जर विषबाधा झाली तर कदाचित डॉक्टरही तुम्हाला वाचवू शकणार नाही. तर अशा प्रकारे टँक मिक्स पेस्टिसाइड फवारू नयेत यासाठी जनजागरण किंवा जागृती करणं आपल्या हातात आहे. बाकी ज्या माणसाचे त्याच्या पलीकडे इच्छा नसेल तर त्याला त्याचे परिणाम सहन करावे लागतात. सर, एक छोटासा क्वेश्चन आहे. एका शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की आडमायर आणि लान्सर गोल्ड म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही पण इमिडाचंच हे आहेत कॉम्बिनेशन आणि एक त्याच्यामध्ये PGR ऍड केलेलं आहे. हे 3 कॉम्बिनेशन घेऊन त्यांनी आता फवारणी केलेली आहे. फवारणी केल्याच्या नंतर त्याचं कपाशीचं पीक हार्डली अर्ध्या तासामध्ये पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी 75% जळ आलेलं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आमच्याकडे अर्ज केलेला आहे की बाबा याचा पंचनामा करावा आणि मला नुकसान भरपाई मिळून देण्यात यावी. बरोबर. आता अशा वेळेस कोणाला ब्लेम केलं पाहिजे किंवा कोणावरती ते हे केलं पाहिजे किंवा ते प्रॉब्लेम जो क्रिएट झालेला आहे अशा वेळेस कोणाला गृहीत धरलं पाहिजे? इमिडाक्लोप्रिडचे 2 फॉर्म्युलेशन, 2 इमिडाक्लोप्रिड, एक PGR. हो, एक आडमायर आहे आणि एक लान्सर गोल्ड आहे. नाही ठीक आहे, हरकत नाही. ते दोन्हीचं कॉम्बिनेशन ब्रँड नेम सोडून देऊ का, आपल्याला त्या कमर्शियल इंटरेस्टमध्ये जायचं नाही. पण तुम्हाला सांगतो 2 इमिडाक्लोप्रिड मिक्स केल्याने काही परिणाम होणार नाही, फक्त कीटकनाशक वाया जाईल, बाकी काही होणार नाही. परंतु त्याच्यामध्ये कारण उस्मानाबादला तो प्रकार झाला
काही नाही, फक्त पेस्टिसाइडची कॉस्ट वाढते आणि वेगळा परिणाम काही साधत नाही. जे एका कीटकनाशकामध्ये आहे ते दुसऱ्यातही आहे. त्यामुळे 2 इमिडाक्लोप्रिड मिक्स केल्याने फक्त कीटकनाशकाचा खर्च वाढतो, नियंत्रण काही वेगळं मिळत नाही. आता तिसरा प्रकार जो आहे त्यात पीजीआर मिक्स केलाय. आता हे पीजीआर मध्ये काय आहे हे पाहायला पाहिजे. आता गंमत अशी आहे की बऱ्याचशा पीजीआर मध्ये मी जे माझ्या क्वालिटी कंट्रोलच्या थोड्याशा अनुभवामध्ये बघितलं होतं, त्यात बरेच लोक त्याच्यामध्ये पीजीआर मध्ये अल्प प्रमाणामध्ये 2,4-D सारखी विडीसाइड मिक्स करतात. आता ही मिक्स करण्याचं कारण असं असतं की 2,4-D हे प्लॅन्टच्या फिजिओलॉजीवरती परिणाम करतं. काही वेळेला त्याची ग्रोथ वाढते, काही वेळेला त्याचं प्रमाण जास्त झालं तर त्याचे दुष्परिणामी होतात. मित्रांनो, ज्या वेळेला अशा प्रकारे पीजीआर मिक्स केला जातो त्यावेळेला पीजीआर त्याची सिम्पटम दाखवतो. त्यामुळे इमिडाक्लोप्रिड मारल्यामुळे कदाचित कुठलाही परिणाम पिकावर होणार नाही, पण पीजीआर जर चुकीचा वापरला असेल तर डेफिनेटली त्या पीजीआरमध्ये जे काही घटक असेल ते 2,4-D असेल किंवा इतर कोणते असेल, पीजीआरचं सॅम्पल काढून तुम्ही तपासायला पाठवलं तर कदाचित त्या पीजीआरमध्ये तुम्हाला काही कीटकनाशकाचे घटक सापडतील. म्हणजे जसे ॲबॅमॅक्टिन असेल किंवा इतर कोणतं असेल किंवा 2,4-D असेल, तर त्याचे परिणाम मात्र त्या पिकाच्या वाढीवरती होतात. आता अशा प्रसंगी हे मिक्सचर जे आहे हे ॲडव्होकेट केलेलं नाही, त्यामुळे हा परिणाम जो आहे हा कीटकनाशकाच्या फवारणीमुळे फारसा होत नाही, पण पीजीआरचं मिश्रण केल्यामुळे असू शकतो. त्यामुळे त्याची तपासणी करणं गरजेचं आहे, असा निष्कर्ष आपण मांडणं योग्य राहतं. आता ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे दोघाला पण, डीलरला पण आणि शेतकऱ्यांना पण ब्लेम, म्हणजे त्यांना हे करता येणार नाही, दोषी ठरवता येणार नाही. नाही नाही, हे बघा, ज्याने वापरलं त्याचा दोष आहे. तुम्हाला त्याला वापरायला कोणी सांगितलं होतं? स्वतःच्या शेतकरी म्हणतो की स्वतः त्यांनी वापरलाय, पण शेतकरी म्हणतो की मला दुकानदाराने सांगितलेलं आहे वापर. पण दुकानदाराने वापरलं सांगितलं याचा लेखी काही नसतं ना दादा. दुकानदाराने लेखी दिले का वापर म्हणून? लेखी म्हणजे सर त्यांनी काय केलेलं आहे, दुकानदाराने ऍक्च्युली ते लेखी म्हणजे त्या डब्यावर त्यांनी लिहून दिलेलं आहे 6 ml, 5 ml, 4 ml. त्याच्यामध्ये पीजीआर लिहिलंय का? पीजीआर वर पण तिन्ही प्रोडक्ट वर त्यांनी 6 ml, 5 ml, 6 ml असं लिहिलेलं आहे. नाही, ते प्रॉडक्ट किती वापरायला लिहिलंय, पण ते एकत्र करा म्हणून लिहिलंय कुठं? नाही, तसं नाही लिहिलं सर. मित्रांनो, प्रॉब्लेम असा असतो की ज्या वेळेला असं मिश्रण केलं जातं ना, त्यावेळेला डीलर लोक हुशार असतात. ते स्वतः कायदेशीररित्या लेखी कुठं अडकत नाहीत. अशा प्रकारे त्यांनी तिन्हीचं मिश्रण करून वापरावं असं लेखी दिलं असेल तर डीलरवरती नक्की ॲक्शन होईल. पण तसं नसेल तर हे मिश्रण शेतकऱ्यांनी स्वतःच्या डोक्याने केलं असा अर्थ होईल. कारण की शेतकरी हा पुरावा देऊ शकणार नाही की बाबा हे मिश्रण त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं, किंवा त्या डब्यावरती अशा प्रकारे मिश्रण करणं अलाउड आहे असं लिहिलं आहे, लेबल क्लेमवरती लिहिलं आहे, असा पुरावा नसेल तर त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागेल. कारण तो पुरावा देऊ शकणार नाही. याच्यामध्ये त्या डीलरनी किंवा कंपनीने अशा प्रकारे त्याला ॲडवाईस केलं होतं. त्यामुळे चुकीच्या पेस्टिसाइड्सचं मिश्रण करून वापरणं हा दोष ज्याने करून वापरलं त्याच्यावरती जास्त राहतो. ओके, थँक्यू सर. अशा प्रकारे फक्त तुम्ही करताना काय करा, त्या केसचं ज्यावेळेला तुम्ही रिपोर्ट लिहाल ना त्यावेळेला काळजीपूर्वक लिहा. कुठलं औषध कसं वापरलं, किती वापरलं, त्याने काही लिहू देत, त्याने म्हणू देत की डीलरने सांगितलं तर स्टेटमेंट लिहून घ्या की डीलरने वापरायला सांगितलं, नंतर डीलर स्टेटमेंट घ्या. जेणेकरून हे लिगल मॅटर ज्यावेळेला जाईल ना त्यावेळेला तुमची बाजू एवढीच राहते की बाबा जो काय असेल तो त्या माणसाला न्याय परफेक्टली मिळावा. येस सर. अजून काही प्रश्न? बोला सर. आपला हा मॅडम माझा काही क्वेश्चन नाही, संपलं. थँक्यू सर. नाही, अजूनही कोणाला काही शंका असेल तर आता नाही, कार्यक्रम संपल्यानंतर कधीही माझ्या ईमेल वरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपवर कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही. आपला व्हॉट्सअप ग्रुप पण चालू आहे, निरंतर चालू राहील. आपले काही प्रश्न असेल, आपल्याला आता मांडायला अडचणी असेल तर आपण लिखित स्वरूपातही आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपला टाकू शकता, जेणेकरून मी सरांना तो फॉरवर्ड करेल आणि त्यांच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर देईल. तर सकाळपासून आपण जे बघतो आहोत कीटकनाशकांचा सुयोग्य वापर, कीटकनाशक कायदा आणि विषबाधा हा वास्तविक विषय खूप मोठा आहे. साधारणपणे मॅडमला माहिती आहे की याचा ट्रेनिंग प्रोग्राम हा सलग 8 दिवसाचा असतो. त्याच्यामुळे अल्पकालामध्ये आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची माहिती द्यायचा प्रयत्न केलाय. त्यातून काही शंका असल्यास आपण पुढच्या प्रोग्राममध्ये घेऊ. मी आपल्या संपर्कात राहणारच आहे. बहुतेक मॅडमही मला संपर्कात ठेवतील अशी अपेक्षा आहे. हो सर, नक्की सर. तसं कुणाची माईक ऑन नाही आहे त्यामुळे कुणाचे प्रश्न नाही आहे.
असे गृहीत धरू आणि आपला 1 दिवसीय प्रशिक्षण आपण इथेच थांबूयात. सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे जे पहिलं सेशन आणि आताचं सेशन कंटिन्यू ऐकत होते त्यांचे मी रामितीच्या वतीने धन्यवाद मानते आणि लोकरे सरांचे ते विशेष धन्यवाद मानते सर की काय मी ऍक्च्युली व्याख्याते मला अशीच व्याख्याते पाहिजे होती की ज्यांचा जास्तीत जास्त एक्सपिरियन्स यामध्ये आहे आणि निश्चितच आपण आम्हाला मिळाला तर मी रामितीच्या वतीने आपले पुनश्च एकदा धन्यवाद मानते आणि जेव्हाही आम्ही अशा परत या विषयावर शिक्षण घेऊ तेव्हा आपल्याला कोल्हापूरच्या कार्यक्रमात समजलं होतं देसीच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने मी आपला कॉन्टॅक्ट केलं होतं कारण बरेच लोकांना काय होतं व्याख्याते सापडत नाही त्या विषयात माहिती असते आणि सर आपण प्रत्येक NIPHM चा कोर्स पण सुरू करतोय तो आपला ऑफलाईन झाला ते आम्ही आपल्याला इथेच बोलवू तर मी लोकरे सरांचे परत एकदा रामितीच्या वतीने धन्यवाद मानते आणि आपलं 1 दिवसीय प्रशिक्षण इथेच थांबवते धन्यवाद सर धन्यवाद